MHT CET 2026च्या सेकंड अटेम्प्टसाठी क्वालिटी PYQ सिरीज फॉर फिजिक्स याचा हे शेवटचं लेक्चर आहे, लेक्चर नंबर 6, जिथे आपण कव्हर करणार आहोत क्लास 11च्या सिलेक्टेड टॉपिक्सचे चांगले क्वेश्चन्स. याच्या आधी हे बघायच्या आधी किंवा नंतर पण तुम्ही एक काम करू शकता. काय सर? बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपण ऑलरेडी कव्हर केले, त्याच्यामध्ये क्लास 11चा पण घेतले होते मी क्वेश्चन्स. सेमीकंडक्टर पण कव्हर केले. आज आपण काय करणार आहोत? सगळे चॅप्टर 11चे फक्त रे ऑप्टिक्स जो आहे, रे ऑप्टिक्स, तर रे ऑप्टिक्स मी क्लास 11च्या वन शॉट मध्ये डिटेल मध्ये कव्हर केलाय. तेवढे क्वेश्चन करून जा, त्याच्यामधून एखादा क्वेश्चन येईल. रे ऑप्टिक्स मधून एकच क्वेश्चन येतो, तर तेवढं तर करून जा तुम्ही ऍटलीस्ट. ठीक आहे, या लेक्चर मध्ये रे ऑप्टिक्स डिस्कस केलेलं नाहीये, कारण तिथे डिटेल मध्ये डिस्कस केले. अच्छा, बाकी मग आपण आता क्वेश्चन करू. आणि वन शॉट एक्झामला जायच्या आधी 11th आणि 12th चे वन शॉट पूर्ण बघा. आधी बघितले असतील तरी एकदा परत बघा फॉर रिव्हिजन, किंवा नाही जरी बघितलं तरी ऍप्लिकेशन मध्ये जायचं, पीडीएफ डाउनलोड करायची. पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर ते एकदा स्कॅन करायची, पीडीएफ रिकॉल करायचं. ठीक आहे ना, चांगलं रिव्हिजन होईल. सो फर्स्ट क्वेश्चन वेक्टर्स मधून आहे. हे चांगले क्वेश्चन आहे थोडेफार. रिझल्टंट ऑफ टू वेक्टर ए अँड बी इज सी. ए आणि बी चा जो रिझल्टंट आहे तो सी आहे. म्हणजे असं पकडलं की हा ए माझा आणि हा सर बी आहे, तर त्यांचा रिझल्टंट काय बेटा? सी आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलं? इफ द मॅग्निट्यूड ऑफ बी इज डबल्ड, बी चं मॅग्निट्यूड डबल केले, न्यू रिझल्टंट वेक्टर बिकम्स परपेंडिक्युलर टू ए. ए ला असंच राहू द्या. आणि आता काय करायचं? बी चं मॅग्निट्यूड डबल केले, हे किती झालं? 2b झालं. बी चं मॅग्निट्यूड डबल केले. आता बी चं जर मॅग्निट्यूड डबल केलं आहे, तर न्यू रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू ए. म्हणजे आता माझा जो न्यू रिझल्टंट आहे म्हणजे तो असा काहीतरी येईल, है ना? बी चं मॅग्निट्यूड जर आपण व्यवस्थित डबल केलं विदाउट चेंजिंग द डायरेक्शन बद्दल तर काही सांगितलं त्यांनी? सांगितलं नाहीये त्यांनी. हा 90 डिग्री अँगल आहे, हा आला सी डॅश. परपेंडिक्युलर झाला तुझा रिझल्टंट ए वेक्टरला, बरोबर आहे. आता त्यांनी सांगितले मॅग्निट्यूड ऑफ सी किती आहे, सी चं मॅग्निट्यूड विचारले. अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं बघा. आता सगळ्यात पहिले मला सांगा, एबीसीचं रिलेशन येतं का काढता? सर सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, है ना, प्लस 2ab कॉस थिटा. सिंपल रिझल्टंटचा फॉर्म्युला आहे हा. स्क्वेअर लावला फक्त दोन्ही साईडला. आता याच्यामध्ये मला सी कशाच्या टर्म मध्ये आन्सर दिले? बी च्या टर्म मध्ये दिले. म्हणजे मला ए पण नकोय आणि थिटा पण नकोय. म्हणजे ए, थिटा आणि बी मध्ये काहीतरी रिलेशन असलं तर कामाचं होऊन जाईल आपल्याला. तर बघा, ही जी कंडिशन दिली आहे ना, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. हा बी वेक्टर आणि 2b वेक्टर एकमेकाला पॅरलल आहे. ए आणि बी मधला अँगल बदलला का? नाही बदलला. ठीक आहे, फक्त काय बदललं? रिझल्टंटची व्हॅल्यू बदलली आणि त्याची डायरेक्शन बदलली, कारण तुम्ही बी चं मॅग्निट्यूड चेंज केलं म्हणून. मग आपण एक काम करू, आता याला थोडंसं एक्सटेंड करून टाकू. कोणाला सर? ए ला. का बरं एक्सटेंड करायचं? कारण हा जो तू थिटा लिहितो ना बेटा, थिटा इज द अँगल बिटवीन. अँगल कशामध्ये येतो? तो वेक्टरच्या टेल मधला असतो. कशामधला असतो सर? वेक्टर्सच्या टेल मधला किंवा हेड मधला. म्हणून याला एक्सटेंड करावं लागलं. सो हा माझा थिटा आहे. म्हणजे हा किती झाला? हा झाला 180 मायनस थिटा. खूप सुंदर. म्हणजे मी म्हणू शकतो, काय म्हणू शकतो सर आपण, की या ट्रायंगल मधून, या राईट अँगल ट्रायंगल मधून आपण एक काम करू शकतो, असं म्हणू शकतो की कॉस थिटा म्हणजे कॉस 180 मायनस थिटा. इथून काय यायला पाहिजे? बेस अपॉन हायपोटेनियस. म्हणजे हे यायला पाहिजे बेस अपॉन हायपोटेनियस. यायला पाहिजे का? 100% यायला पाहिजे. मग आता याला सॉल्व्ह करा बरं. याला काय येतं? इथून येईल, इथून काहीतरी येईल बघा. कॉस थिटा, कॉस 180 मायनस थिटा इज मायनस कॉस थिटा. मायनस कॉस थिटा इज इक्वल टू ए अपॉन 2b. म्हणजे मी कॉस थिटाला लिहू शकतो मायनस ए अपॉन 2b. 100% तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो हे जे मायनस ए अपॉन 2b आहे, इथे टाकायचं. आता असे क्वेश्चन डायग्रामनी सॉल्व्ह होतात. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, आणि ते कॉस थिटाला काय लिहायचं सर? कॉस थिटाला तू लिहू शकतो मायनस ए अपॉन 2b. मायनस ए अपॉन 2b. ठीक आहे. म्हणजे बी नि बी आणि 2 कॅन्सल झाला, बी आणि 2 कॅन्सल झाला. ए इंटू मायनस ए काय आलं? मायनस ए स्क्वेअर आलं. म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक. म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू आलं बी स्क्वेअर. देअरफोर सी इज इक्वल टू बी. आलं लक्षात? सी इज इक्वल टू किती आलं सर? बी आलं. म्हणजे सी ऑप्शन पाहिजे. पुढे एररचा क्वेश्चन आहे. एररचा काय क्वेश्चन म्हणतो? जेईचा PYQ आहे. द पिरियड ऑफ ऑसिलेटिंग सिंपल पेंड्युलम
इज, इथला डेटा कुठे गेला, इथला डेटा कुठे गेला, ठीक आहे. पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम इज टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी. वेअर लेंथ दिली, ठीक आहे, हे इकडे आले फक्त. वेअर लेंथ इज 100 सेंटीमीटर, एरर 1 mm आहे. पिरियड इज 2 सेकंड, टाइम पिरियड 2 सेकंड दिलाय आणि टाइम ऑफ 100 ऑसिलेशन इज मेजर्ड बाय स्टॉप वॉच. 100 ऑसिलेशन साठी मेजर केले. स्टॉप वॉचचा लिस्ट काउंट दिलाय बघा. हा काय दिलाय सर? लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे एरर असतो त्याचा. पर्सेंटेज एरर इन द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. काय जनरली आपण काय करतो, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी. आपल्याला काय विचारतात की टाइम पिरियड मध्ये एरर सांगा आणि मग ते काढता येतं आपल्याला. डेल्टा टी बाय टी इज इक्वल टू 1/2 डेल्टा एल बाय एल प्लस 1/2 डेल्टा जी बाय जी. पण इथे जी मध्ये एरर विचारलाय म्हणून आधी तुम्हाला जी फाइंड करावं लागेल. जी कसं फाइंड करायचं सर? जी फाइंड करायला दोन्ही साईडला स्क्वेअर करा. टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एल अपॉन जी असं यायला पाहिजे. आता जी इज इक्वल टू किती येईल? तर जी इज इक्वल टू येईल 4 पाय स्क्वेअर एल अपॉन टी स्क्वेअर. एकदम सुंदर. आता हे जे एक्सप्रेशन आहे इथून आपण एरर साठी काम करू शकतो. आता 4 पाय स्क्वेअर तसाही कॉन्स्टंट, त्याला काही किंमत नसते. त्या कॉन्स्टंटला किंमत नाही, फक्त पॉवरवर डिपेंड करतं. म्हणजे मी कसं लिहायला पाहिजे? तर आपण असं लिहू शकतो. कसं? याला लिहा डेल्टा जी बाय जी है ना, फ्रॅक्शनल एरर इज इक्वल टू, सगळ्यात पहिले लिहाल डेल्टा एल बाय एल, फ्रॅक्शनल एरर इन लेंथ प्लस 2 टाइम्स डेल्टा टी बाय टी. वेगळं सांगायचं कारण आहे का तुम्हाला? की इथे टी स्क्वेअर आहे, हा जो 2 आहे इकडे वरती जाऊन मायनस नाही होत, ऑलवेज एरर ऍड होते, प्लस असतं ते. ठीक. तर हे झाल्यानंतर आता बघा व्हॅल्यूज कशा टाकायच्या. पण आपल्याला काय विचारलंय सर? आपल्याला तर पर्सेंटेज मध्ये विचारलंय. तर पर्सेंटेज मध्ये करू आपण. पर्सेंटेज मध्ये करू, काही हरकत नाही है ना. याला पर्सेंटेज मध्ये करा. मग करा बरं, एक एक गोष्ट करू. चला, सगळ्यात पहिले येईल डेल्टा एल बाय एल. सर व्हॉट इज डेल्टा एल बाय एल? डेल्टा एल जरा नीट बघा. डेल्टा एल किती दिलाय का? एरर दिली 1 mm म्हणजे किती येणार आहे? सेंटीमीटर. खाली आता इथे जे आहे एल किती सर? 100 सेंटीमीटर. मग याला पण सेंटीमीटर मध्ये टाकतो. मग सेंटीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर. 1 mm म्हणजे किती असतं? 0.1 सेंटीमीटर. हे झालं डेल्टा एल बाय एल. पण पर्सेंटेज आहे म्हणजे फ्रॅक्शनला इंटू 100 करावं लागेल. त्याच्यानंतर प्लस 2 टाइम्स. आता हे बघा इथे डेल्टा टी किती आहे? डेल्टा टी म्हणजे एरर इन टाइम मेजरमेंट किती, याचा लिस्ट काउंट. ठीक आहे, याचा लिस्ट काउंट म्हणजे तो किती आला? 0.1 सेकंड डिवायडेड बाय. आता मला सांगा टोटल टाइम पिरियड किती आहे? सर टोटल टाइम पिरियड तर 2 सेकंद आहे. बघा इथं पिरियड इज 2 सेकंड. पण 2 सेकंड नाही, त्यांनी 100 ऑसिलेशन साठी केले, 100 ऑसिलेशन केले त्यांनी. 100 म्हणजे टोटल टाइम किती झाला? 100 × 2. बरोबर आहे का? 100 × 2 म्हणजे असं लिहू शकतो मी इथे 100 × 2. 100 × 2 आणि इंटू 100 करावं लागेल फॉर पर्सेंटेज. झालं. आता याला सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह करा. हे किती यायला पाहिजे? 100 नी 100 कॅन्सल झालं, 2 नी 2 कॅन्सल झालं, हे 0.1 आलं. इकडे पण 100 नी 100 कॅन्सल झालं, सेंटीमीटर सेंटीमीटर गेलं, म्हणजे आन्सर यायला पाहिजे 0.1 प्लस 0.1 दॅट इज इक्वल टू 0.2%. 0.2% हे आन्सर यायला पाहिजे. एकदम सोप्या सोप्या गोष्टी असतात, जास्त लोड घ्यायचा नाही. ठीक आहे. परत कायनेमॅटिक्स मधले, आता बघा कायनेमॅटिक्स मध्ये मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे पण चांगले चांगले क्वेश्चन येतात. ठीक आहे. ते वाले क्वेश्चन जर तुम्हाला करायचे असतील की सर मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे चांगले क्वेश्चन करायचे आहेत, तर रक्षक मध्ये जा. रक्षकचं बहुतेक फर्स्ट लेक्चर असेल है ना, याच्यामध्ये न्यूटन लॉ ऑफ मोशन आणि मोशन इन अ प्लेन, त्याच्यामध्ये मी चांगले क्वेश्चन कव्हर केलेत मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे. त्याला करायचं असेल त्यांनी रक्षकचं लेक्चर बघा. ठीक आहे बेटा. अ बुलेट इज फायर्ड ऑन अ टार्गेट विथ अ वेलॉसिटी v. ठीक आहे. अ वेलॉसिटी डिक्रीजेस फ्रॉम v टू v/2. बघा हे बुलेट पेनिट्रेशनचे क्वेश्चन कसे करायचे. एक बुलेट आहे, त्याचं मास m आहे, त्याची वेलॉसिटी सपोज u असते. ठीक. आणि ते काय सांगतात, आता पेनिट्रेशनचा अर्थ काय होतो की जेव्हा ही बुलेट इथे धडकेल है ना, बुलेट इथे आली सपोज एकदम जवळ या प्लॅंकच्या, इथून बुलेट एंटर झाली लेटस से विथ अ स्पीड u नी एंटर झाली, तर कुठेतरी जाऊन या बुलेटची स्पीड काय होते सर? v होते. v. आता ती रेस्टला पण असू शकते, आपल्याला माहिती नाही, पण आपण v पकडले. लेटेस्ट से प्लॅंक मध्ये गेल्यानंतर x डिस्टन्स त्या बुलेटनी ट्रॅव्हल केला. ठीक आहे. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण एखाद्या प्लॅंक मध्ये, एखाद्या सॉलिड ऑब्जेक्ट मध्ये दुसरा सॉलिड ऑब्जेक्ट इन्सर्ट होतो, इन्सर्ट होण्यापेक्षा म्हणजे जेव्हा कोलाइड होतं तेव्हा काहीतरी रेझिस्टन्स येणार आहे, रेझिस्टन्स, किंवा मी म्हणतो डिॲक्सलरेशन येणार आहे. बरोबर. इक्वेशन कसं बनतं बघा, v² इज इक्वल टू u² प्लस नाही मायनस येईल. का बरं? कारण रिटार्डेशन आहे म्हणून, स्पीड कमी होती ना आतमध्ये गेल्यावर म्हणून. ठीक आहे. मग इथून काय येतं,
इथून तुम्ही एक इक्वेशन करू शकता काय सर, एक्स इज इक्वल टू हा जो डिस्टन्स आहे, जो काही डिस्टन्स आहे त्याला आपण लिहू शकतो व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर है ना, व्ही स्क्वेअर मायनस काय म्हणतात त्याला यू स्क्वेअर अपॉन मायनस 2a असं लिहू शकतो मी, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आता क्वेश्चन काय म्हणतोय बघा, क्वेश्चन म्हणतोय की त्यांनी इनिशियल स्पीड व्ही दिले आणि नंतर किती दिले सर, v/2 दिली आणि डिस्टन्स दिलाय 30 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि नंतर सांगितलं थ्रू व्हॉट थिकनेस विल इट पेनेट्रेट फर्दर, अजून किती थिकनेस पर्यंत जाईल इन द टार्गेट बिफोर कमिंग टू रेस्ट. म्हणजे काय केलंय त्यांनी बघा, नीट लक्ष द्या. मी जर आता बघितलं तर मी काय करू शकतो, मी म्हणतो x1 अपॉन x2 प्रोपोर्शनॅलिटी. सर असं का केलं तुम्ही, कारण ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट, ऍक्सेलरेशन थोडी बदलणार आहे, वेलॉसिटी बदलते माहिती मला, पण ऍक्सेलरेशन नाही बदलणार. ठीक आहे ना, की -2 बदलणार. म्हणजे एक्स कोणाला प्रपोर्शनल आहे, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअरला. नीट लक्ष द्या, मी म्हणतो v1 स्क्वेअर मायनस u1 स्क्वेअर अपॉन v2 स्क्वेअर मायनस u2 स्क्वेअर. बरोबर. आता x1 अपॉन x2, x1 काय होता, x1 म्हणजे किती सेंटीमीटर आहे 30 डिवायडेड बाय x2 मला माहिती नाही. ठीक आहे, इज इक्वल टू v1 स्क्वेअर. v1 स्क्वेअर म्हणजे पहिली फायनल वेलॉसिटी किती आहे, तर ती v/2 आहे बघा, त्यांनी दिली तिथे v/2 म्हणजे v स्क्वेअर बाय 4 स्क्वेअर केला तर v स्क्वेअर बाय 4 येईल मायनस v स्क्वेअर, u तर v होता, इनिशियली स्पीड किती होती, v होती, डिवायडेड बाय काय आलं पाहिजे, तर डिवायडेड बाय त्यांनी दिले बघा फायनल वेलॉसिटी किती आहे सेकंड केसमध्ये, ती 0 आहे, 0 रेस्ट येईल, रेस्ट म्हटलंय त्यांनी क्वेश्चन मध्ये, इथे दिलं असेल बघा बिफोर कमिंग टू रेस्ट. सर व्हॉट इज इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी किती आहे बेटा, एक गोष्ट लक्षात घे की जर मी हा x1 पकडला, हा जर आपण x1 पकडला आणि इकडे लेटेस्ट से x2 पकडला, तर इथली जी वेलॉसिटी आहे ही जी u आहे आणि ही वेलॉसिटी किती होती, ही वेलॉसिटी होती v/2. तर मग ही जी वेलॉसिटी ना तीच याच्यासाठी इनिशियल वेलॉसिटी बनेल की नाही. हा म्हणजे मी म्हणू शकतो की इथे मी u2 च्या जागी काय टाकू शकतो, v स्क्वेअर बाय 4 टाकू शकतो आपण, v स्क्वेअर बाय 4 v/2 चा स्क्वेअर केल्यावर. आता मला इथून येईल बघा x2 इज इक्वल टू किती यायला पाहिजे, 30 है ना, 30 इंटू मायनस v स्क्वेअर बाय 4 आणि डिवायडेड बाय v स्क्वेअर बाय 4 मायनस v स्क्वेअर बाय 4 म्हणजे मायनस 3v स्क्वेअर बाय 4. हे किती आलं, याला जर कॅन्सल केलं तर आन्सर काय तर 10. याचा अर्थ फर्दर 10 सेंटीमीटरचं पेनिट्रेशन होणार आहे बिफोर कमिंग टू रेस्ट. एकदम इझी क्वेश्चन आहे, काही अवघड नाही. ठीक आहे, असं या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं. हे तर तुम्हाला समजवायला वेळ लागला नाही तर याला शॉर्टकट पटापट इक्वेशन लिहून पण करू शकतो, एवढं करायची पण गरज नाही. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हणतोय, अ व्हेकल इज मुव्हिंग ऑन अ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल रोड विथ अ वेलॉसिटी u. ठीक आहे, अँड कॅन बी स्टॉप्ड इन अ डिस्टन्स d. व्हेकलला d डिस्टन्स, हे स्टॉपिंग डिस्टन्सचे क्वेश्चन आहे. स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे काय, पुन्हा एकदा तेच की सपोज एखादा माझा रोड आहे, तर इथे काही पण असू शकतं, इथे फ्रिक्शन असू शकतं किंवा ड्रायव्हर स्वतः ब्रेक मारू शकतात, काही पण असू शकतं. लेट्स आपण u स्पीडने चाललो आणि इकडे काहीतरी आपण इथे काय आलो सर, इथे रेस्टला आलो बेटा, रेस्टला आलो आणि टोटल डिस्टन्स किती कव्हर केलाय, लेटेस्ट से टोटल डिस्टन्स d कव्हर केलाय. काय कव्हर केलंय, d कव्हर केलाय. हा स्टॉपिंग डिस्टन्स असतो. तर स्टॉपिंग डिस्टन्स कसा लिहितो आपण, स्टॉपिंग डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे त्याला कसं लिहितो आपण, तो d स्क्वेअर इज इक्वल टू असतं किंवा d इज इक्वल टू असतं काय असतं सर, v स्क्वेअर अपॉन किंवा u स्क्वेअर अपॉन 2a. सिंपल इक्वेशन ऑफ मोशन लिहिता येत. हा असतो स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता हे सेम आहे, ड्रायव्हरने ब्रेक मारू द्या किंवा फ्रिक्शन असू द्या, फॉर्म्युला रिमेन्स सेम. ए काय इथे ए रिटार्डेशन आहे, कारण स्पीड कमी होते. आता त्यांनी काय सांगितलं की सुरुवातीला u स्पीडने चाललो होतं आणि d डिस्टन्सला ते स्टॉप झाले. आता 40% ऑफ द वेट इज ऍडेड, म्हणजे मास बदललंय त्यांनी. आधी मास जर m होतं तर आता 40% म्हणजे 1.4 m झालं. तर रिटार्डेशन सेम आहे म्हणजे a सेम आहे, इनिशियल स्पीड पण सेम आहे, इनिशियल स्पीड थोडी बदलणार आहे, तेवढी स्पीड आहे त्यांनी. आता ते म्हणतायत काय की स्टॉपिंग डिस्टन्स किती राहील, तर स्टॉपिंग डिस्टन्स मासवर तर डिपेंडच करत नाही. कशावर डिपेंड करतोय, स्पीडवर आणि ऍक्सेलरेशनवर. बरोबर, इनिशियल स्पीड आणि ऍक्सेलरेशन व्हायचा आन्सर काय राहील, d. कळतंय तुम्हाला. जर याची स्पीड, अजून एक सीईटीचा क्वेश्चन बनतो, याची स्पीड जर 3 टाइम्स केली तर स्टॉपिंग डिस्टन्स किती राहील, तर 3 टाइम्स केली तर 3 इंटू 3चा म्हणजे 3चा स्क्वेअर दॅट इज 9 टाइम्स होऊन जाईल. ठीक आहे, तशा टाइपचे क्वेश्चन बनतात. आपण सीईटीचा PYQ बहुतेक 2025 ला आलाय. हा एक चांगला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे, क्वेश्चन म्हणतो अ बॉडी इज मूव्ड अलॉंग अ स्ट्रेट लाईन बाय अ मशीन डिलिव्हरिंग अ कॉन्स्टंट पॉवर.
काय कॉन्स्टंट आहे सर? पॉवर कॉन्स्टंट आहे. पॉवर असते फोर्स इंटू वेलॉसिटी, ज्याला आपल्याला कॉन्स्टंट दिलेला आहे. कॉन्स्टंट दिले, तुम्ही याला के पकडू शकता, काही पकडा. द डिस्टन्स मूव्ड बाय द बॉडी इन टाइम टी इज प्रोपोर्शनल टू. मला डिस्टन्स विचारलाय. डिस्टन्स कसं काढायचं सर? डिस्टन्स आता याच्यात आहे ना, तुम्ही ते इक्वेशन नाही लावू शकत, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. का सर? कारण ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे असं कुठे दिलंच नाही. जे दिले तिथून काम करायचं. काय दिले मला दिले फोर्स इंटू वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, मग आता याला एक काम करायचं. कसं करायचं सर? याला एक काम करू आपण. फोर्सला लिहा मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू वेलॉसिटी लिहू शकतो. यालाच असं लिहू शकतो बेटा आपण, एम इंटू ऍक्सेलरेशनला लिही डीव्ही बाय डीटी. खूप सुंदर, डीव्ही बाय डीटी लिहू शकतो ना? हो सर, डीव्ही बाय डीटी इंटू व्ही. शाबास, इज इक्वल टू के. आता एक काम करा, डीटी त्या साईडला घेऊन जा आणि व्ही डीव्ही इथंच ठेवा. म्हणजे मी म्हणतो असं लिहिता येईल आपल्याला, एम व्ही डीव्ही इज इक्वल टू के डीटी. के डीटी एम व्ही डीव्ही इज इक्वल टू काय येईल बेटा? के डीटी. ठीक आहे, के डीटी. दोन्ही साईडला जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला काय मिळतं? इथे मिळतं एम व्ही स्क्वेअर बाय टू. कॉन्स्टंट राहू द्या, कॉन्स्टंटचे सध्या संबंध नाही, फक्त प्रपोर्शनॅलिटी बघायची. एम व्ही स्क्वेअर बाय टू इज इक्वल टू के टी. याचं डीटीचं काय येईल? के टी. के टी. पण तरी सुद्धा मला टाइम आणि डिस्टन्सचं रिलेशन मिळालं नाही. मग आता काय करू सर? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम टाका. तसं केलं तर बेटा 100% खड्ड्यात पडणार. तसं नाही, अलाउड नाहीये, कारण आपल्याला काहीच कंडिशन दिली नाही तशी आहे म्हणून. आपल्याला नॉर्मल जे दिलंय तिथूनच काम करावं लागेल. मग एक काम करू आपण, याला असं करू शकतो आपण, मी म्हणू शकतो की वेलॉसिटीचा स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू टाइम. कारण बाकी सगळं कॉन्स्टंट आहे ना, मला फक्त प्रोपोर्शनॅलिटी चेक करायची. बरोबर, म्हणजे मी असं म्हणू शकतो, कसं म्हणायचं सर? वेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू टाइमचा रूट. दोन्ही साईडला स्क्वेअर टाकलं तर, रूट टाकलं तर. बरोबर, मग आता वेलॉसिटी काय असते? आता वेलॉसिटीला बाय डेफिनेशन लिहू शकतो dx बाय dt. dx बाय dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी, किंवा dx इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी dt. दोन्ही साईडला जर इंटिग्रेट केलं पुन्हा एकदा तर काय येईल? x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टीचं इंटिग्रेशन काय येतं? तुम्ही गणिताचे विद्यार्थी आहात, t ची पॉवर 3/2. करेक्ट, t ची पॉवर 3/2. सो अशा क्वेश्चनला असं अप्रोच करायचं. बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हे परत मोशन इन प्लेन मधून क्वेश्चन आहे. ट्रॅजेक्टरीवर मागच्या वर्षी पण प्रश्न आला आहे ना, 2025 ला. फर्स्ट अटेम्प्टला पण आलाय, बऱ्याच जणांच्या पेपरला. सेकंड अटेम्प्टला पण येईल. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी तुम्हाला लक्षात ठेवायचंय. प्रोजेक्टाईलची जी इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी ती असते बेटा, एक्स टॅन थिटा मायनस जी एक्स स्क्वेअर अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ही एक जनरल इक्वेशन असते ट्रॅजेक्टरीची. ठीक आहे, किंवा इथे असतं टॅन थिटा आहे ना, एक्स टॅन थिटा. एक रेंजच्या टर्म मध्ये इक्वेशन असते, दॅट इज y इज इक्वल टू एक्स टॅन थिटा, आणि याला तुम्ही लिहू शकता ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एक्स बाय आर. या दोन्ही इक्वेशन महत्वाच्या आहेत. प्रोजेक्टाईलचे क्वेश्चन करायचे असतील, मोशन इन प्लेनला जा, रक्षकमध्ये डिटेलमध्ये कव्हरेज केले. ठीक आहे बेटा. त्याच्यानंतर काय सर, इथे काय विचारलंय तुम्हाला? इथे तुम्हाला विचारलेलं आहे की हॉरिझॉन्टल कंपोनंट विचारलंय ना, अँगल ऑफ प्रोजेक्शन अँड हॉरिझॉन्टल कंपोनंट. मग आता कुठली इक्वेशन कम्पेअर करू? ही नाही करता येणार. का? कारण इथे बघा, इथे एक्सच्या फॉर्म मध्ये इथे आधी एक्स येतो, इथे तर 1 आहे ना, इथे एक्स येतो. म्हणजे या इक्वेशनचा वापर करू आपण. वी विल यूज दिस इक्वेशन. करा बरं. सगळ्यात पहिले बघा, इथे एक्स बाय रूट 3. एक्स बाय रूट 3 दिसतं का तुम्हाला? टॅन थिटा आणि 1 बाय रूट 3 तर सेम दिसतोय. एक्सच्या सोबत कोण आहे? टॅन थिटा. इथे एक्सच्या सोबत कोण आहे? 1 बाय रूट 3. म्हणजे मी म्हणू शकतो टॅन थिटा इज इक्वल टू 1 बाय रूट 3. म्हणजे थिटा किती आला? थिटा आला 30 डिग्री. 30 डिग्रीचे ऑप्शन चेक करा. 2 ऑप्शन आहेत, पण या दोघांपैकी काय आन्सर आहे अजूनपर्यंत आलेलं नाही. पुढे जाऊ आपण. पुढे सांगितलं आहे त्यांनी, काय सांगितलंय? इथे बघा, इथे जी एक्स स्क्वेअर तसाच आहे. हे काय सर? खाली 3 बघा, खाली दिसतोय का 3? खाली दिसतोय 3. इथे खाली काय? इथे खाली काय? इथे खाली 3 आहे. इथे खाली काय? 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 यायला पाहिजे. जे खाली आहे ते फक्त इक्वेट केलं. ठीक आहे सर. इथे खाली जे इक्वेट नाही केलं, इथे टॅन थिटा आहे आणि इकडे काय होतं? 1 बाय रूट 3 आहे ना. इथे वरती टॅन थिटा आहे, इथे असं म्हणू शकतो वरती 1 बाय रूट 3. ठीक, ओके. मग आता एक काम करा, याला लिहा 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर 30, कारण थिटा तर 30 आपल्याला कळालंय, इज इक्वल टू 3. किती आलं सर? 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर 30 ची व्हॅल्यू येते 3/4. त्याचा स्क्वेअर केला ना, रूट 3/2 चा स्क्वेअर म्हणजे 3/4 इज इक्वल टू 3. 3 नी 3 मारला, आन्सर काय आलं?
हे किती आलं, यू स्क्वेअर इज इक्वल टू 4/2 किंवा 2 त्याचा रूट घेतला तर यू किती येणार आहे, √2 येणार आहे. पण बहुतेक त्यांनी यू विचारलाच नाहीये. काय विचारलंय त्यांनी, ठीक आहे हे करायची गरजच नाही, यू विचारला नाही त्यांनी, हॉरिझॉन्टल कंपोनंट विचारलाय. काय विचारलंय, हॉरिझॉन्टल कंपोनंट. तर तो सोपा आहे अजून. मग यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू येईल 3/2, दोन्ही साईडला रूट मार, यू कॉस थीटा म्हणजेच असतो हॉरिझॉन्टल कंपोनंट, तो किती येणार आहे, √3/2. कुठला ऑप्शन यायला पाहिजे सर, डी ऑप्शन यायला पाहिजे, डी ऑप्शन. नीट बघा, नीट बघा, √3/2 येते. काय सर ते, √3/2. ना की नुसतं काय, इथे या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, हे पूर्ण याला रूट येतो. हा पण एक चांगला क्वेश्चन आहे. वर्क एनर्जी पॉवर, अ बॉल ऑफ मास m इज ड्रॉप्ड, अ बॉल ऑफ मास m इज ड्रॉप्ड फ्रॉम अ हाईट s. एक बॉल आहे ज्याचं मास m आहे, त्याला हाईट s पासून आपण ड्रॉप केले. ऑन अ हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म फिक्स्ड ॲट द टॉप ऑफ वर्टिकल स्प्रिंग. एक असा प्लॅटफॉर्म असेल, ठीक आहे, आणि हे वर्टिकल स्प्रिंग लावलंय, त्याला वर्टिकल स्प्रिंग लावलंय असं. तर हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म पासून त्यांनी हाईट दिली असेल, है ना, फ्रॉम अ हॉरिझॉन्टल ॲट द टॉप म्हणजे तिथून आपण पकडू. द प्लॅटफॉर्म इज डिप्रेस्ड बाय डिस्टन्स h. ऍक्च्युली असं आहे, ड्रॉप केल्यानंतर हा प्लॅटफॉर्म डिप्रेस होईल. का बरं, कारण याच्या वजनामुळे तो खाली जाईल स्प्रिंग. म्हणजे खाली फायनल डायग्राम कशी बनेल, फायनल डायग्राम अशी काहीतरी बनेल. तुमचा हा हे आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे तो हा स्प्रिंग थोडासा डिप्रेस झाला इकडं, है ना. स्प्रिंगचा पण सेकंड अटेम्प्ट आहे म्हणून थोडंसं डिप्रेशन यायला लागले स्प्रिंगला सर, असं झालंय बेटा, ठीक आहे. सो इथे जे आहे, इथे मास m आलंय आपलं, इथे मास m आलंय, इथं माझं मास m आलेलं आहे. आणि लेटेस्ट से स्प्रिंग कितीनी कंप्रेस झाला किंवा डिप्रेस झाला, x ने डिप्रेस झाला. x ने किती झालंय, h ने दिलंय. बरं h जे दिले ते करू आपण, h ने दिले, ठीक आहे, h ने दिले. आता ते काय म्हणतायत, एवढं सगळं झाल्यानंतर स्प्रिंग कॉन्स्टंट विचारतायत, स्प्रिंग कॉन्स्टंट. तर याच्यासाठी थोडंसं ना इक्वेशन लिहिता आली पाहिजे. बघा मी काय म्हणतोय, नीट लक्ष द्या, थोडंसं लॉजिक कसं काम करतं अशा क्वेश्चन मध्ये. हे क्वेश्चन सॉल्व्ह होतात एनर्जी कन्झर्वेशनने. जेवढी पोटेन्शियल एनर्जी मास m लूज करेल तेवढीच पोटेन्शियल एनर्जी स्प्रिंग गेन करेल. मी काय म्हणतोय बघा, मी म्हणतोय जी लॉस इन पोटेन्शियल एनर्जी आहे कोणाची सर, मासची, तेवढीच पोटेन्शियल एनर्जी गेन केली पाहिजे. कारण एनर्जी बाकी कुठेच गेली नाही. कायनेटिक एनर्जी तर झिरोच आहे, आधी आणि शेवटी झिरो आहे ना, रेस्टला येऊन जाईल ते नंतर झिरोच आहे. तर जे काही गेन केली आहे ती स्प्रिंगनी ती सेम आहे. मग आता एक गोष्ट आहे की सर किती एनर्जी लॉस झाली, किती एनर्जी लॉस झाली या मासची, तेवढीच एनर्जी लॉस झाली जेवढी त्यांनी हाईट कव्हर केली, म्हणजे जेवढी त्यांनी डिस्टन्स कव्हर केला. कसं, जर मी 2 मीटरनी खाली आलो तर माझी एनर्जी किती लॉस झाली, mg इंटू h म्हणजे mg इंटू 2. 5 मीटरनी आलो तर mg इंटू 5, mg इंटू 5. तसंच हा किती डिस्टन्स मूव्ह केलाय, जर तुम्ही खरं बघितलं तर हा किती डिस्टन्स मूव्ह केलाय, हा मास मूव्ह केलाय टोटल s प्लस h डिस्टन्स, बरोबर आहे ना. म्हणजे मी म्हणू शकतो की जी एनर्जी लॉस आहे त्याचं जे मॅग्निट्यूड आहे दॅट इज mgh प्लस s. एवढी एनर्जी लॉस झाली आहे या मासची. कोण गेन करेल एनर्जी, स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी गेन होईल. मग स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी काय असते, हाफ इंटू k इंटू एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे काय, त्याचं कंप्रेशन किंवा इलॉंगेशन. इथे कंप्रेशन किती आहे, कंप्रेशन आहे सर h कंप्रेशन आहे, तर हाफ इंटू k इंटू h चा स्क्वेअर. मग आता बघा इथं डायरेक्ट सॉल्व्ह होते. आता k विचारलाय तर 2mg बाय k अपॉन h स्क्वेअर. तर 2mg बाय h स्क्वेअर येईल, 2mg बाय समथिंग यायला पाहिजे. हेच ऑप्शन येत आहे आणि प्लस मध्ये यायला पाहिजे सगळं, है ना, प्लस मध्ये यायला पाहिजे. हे ऑप्शन येतं, बी ऑप्शन येतं, ठीक आहे. सर गुड क्वेश्चन, परत एकदा चांगला क्वेश्चन आहे, बघा नीट बघा. पुढे हा पण एक आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम मध्ये चांगला क्वेश्चन इथून पण बनतो. हा एवढा पण चांगला क्वेश्चन नाहीये, पण ठीक आहे, आपण त्याला थोडं रिस्पेक्ट देऊ शकतो. काय क्वेश्चन आहे हा, अ शेल ऑफ मास m. एक शेल आहे ज्याचं मास m आहे, ठीक आहे, जो इनिशियली काय रेस्ट आहे, म्हणजे इनिशियल मोमेंटम काय सर याचं 0 आहे. मला कसं कळालं मोमेंटम आहे, मोमेंटमचा क्वेश्चन आहे हा एक्सपिरियन्सने, ठीक आहे. दिसलं, वाचलं तर कळून जाईल तुम्हाला, एवढं फ्रॅगमेंट झाले. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. क्वेश्चन वाचून घ्या आधी तुम्ही, पॉज करून क्वेश्चन वाचा आधी. शेल ऑफ मास m इनिशियली ॲट रेस्ट सडनली एक्सप्लोड्स इनटू 3 फ्रॅगमेंट्स. 3 फ्रॅगमेंट आहे, 3, याचे 3 तुकडे होतात. त्याचे मास काय, मास m/4 इच. 2 ऑफ दोज, हा चांगला क्वेश्चन आहे. बघा त्यांनी काय सांगितलंय, 3 तुकडे होतात, एक तुकडा झाला m/4,
दुसरा तुकडा झाला m/4, बरोबर आहे? हा सर. आणि जो तिसरा तुकडा असेल तो किती? m/4 दोघांचं मास दिले, तिसऱ्याचं दिलं नाही मुद्दाम, तर मला तिसऱ्याचं काढता येतं मास, दॅट विल बी m/2, कारण टोटल मास तर m पाहिजे. कळालं तुम्हाला? ठीक आहे. आता ते काय म्हणतायत की विच मूव्स विथ अ वेलॉसिटी इन अ म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन. हे जे दोन तुकडे आहेत ना, हे जे दोन फ्रॅगमेंट्स आहेत ना, ते कसे चाललेत? 3 नी चाललेत. सपोज मी असं पकडतो, असं मी पकडू शकतो 3 मीटर पर सेकंडनी हा असा चाललाय, आणि याच्या परपेंडिक्युलर म्हणजे असं 4 मीटर पर सेकंडनी कोण चाललंय? m/4 चाललंय. तर तुम्ही अशा डायरेक्शन का घेतल्या? तुम्हाला असं पण असू शकतं ना सर, हा 3 कडे चाललाय, इकडच कसं घेतला तुम्ही? तू काही घे, काही फरक पडत नाही. आन्सर विल बी सेम, मॅग्निट्यूड सेम राहत. ठीक आहे. सो हे म्युच्युअली परपेंडिक्युलर मला एवढं कळालं. तिने काय विचारले? मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी ऑफ द थर्ड फ्रॅगमेंट. लेटस से याची वेलॉसिटी v आहे, तेच मला माहिती नाही किती? क्वेश्चन मार्क. मग आता काय करायचं सर? काही नाही करायचं. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम करायचं, विषय संपून टाकायचं. कसं करणार? बघा, इनिशियल मोमेंटम किती माझं? इनिशियल मोमेंटम 0 आहे. इनिशियल मोमेंटम 0 आहे. फायनल मोमेंटम किती आहे? फायनल मोमेंटम लिहिता येतं का तुला? लिहिता येतं? याचं मोमेंटम किती लिहाल? तर याचं लिहू m/4 इंटू 3i. वेक्टर लिहायचा आहे इथे. का बरं लिहायचा इथे? लिहावं लागेल कारण याचे डायरेक्शन वेगवेगळे आहे. ठीक आहे. प्लस इथे किती येईल सर? m/4 इंटू 4j असं येईल. आणि प्लस माझ्याकडे येईल m/2 v वेक्टर. याचं तर माहितीच नाही, तर जनरल वेक्टर ठेवला मी. एक काम करा, सगळीकडे 4 ने मल्टिप्लाय करा. 4 ने मल्टिप्लाय करा बरं. मी जेव्हा असं करेल, PI इज इक्वल टू PF करू आपण. PI इज इक्वल टू PF काय मिळेल मला? मला मिळेल 0 इज इक्वल टू, एक काम करा, हे मास पण कॅन्सल होऊन जाईल ना, इक्वेट कराल तर मास कॅन्सल होऊन जाईल. जरा इक्वेशन लिहून बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय करतोय. 3i प्लस 4j, 3i प्लस 4j प्लस 2v वेक्टर असं येईल. याचा अर्थ मी म्हणू शकतो की v वेक्टर किती आला पाहिजे? v वेक्टर आला पाहिजे 3i प्लस 4j है ना अपॉन 2, आणि हे निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे. कॅल्क्युलेट करा, पॉज करून कॅल्क्युलेट करा, असंच येईल. याला जर मॅग्निट्यूड घेतला मी, मॅग्निट्यूड जर घेतला तर हे किती येतं? मॅग्निट्यूड घेतला तर येईल 3 आणि 4 चा मॅग्निट्यूड असतो 5, म्हणजे 5/2 आन्सर पाहिजे. 5/2 इज द करेक्ट आन्सर. किती आन्सर पाहिजे सर? 5/2. 5/2 म्हणजे 2.5. ठीक आहे. एक अजून तुम्हाला एक याचा शॉर्टकट सांगतो. चला, ज्याला असं वाटलं की सर कशाला एवढं वेक्टर मध्ये नाही, आम्हाला आवडलं नाही, ते काम करू आपण. m/4 ला जाऊ दे असा. m/4 कसा जातोय? m/4 असा जातोय. कितीने जातोय सर? तो 3 ने चाललाय. ठीक. आणि आपण कसा पकडला होता? हा m/4 दुसरा जो आहे, एक अजून एक m/4 आहे, m/4 आहे, आणि तो कसा चाललाय सर? 4 ने चाललाय. तर आधी मोमेंटम 0 होतं, म्हणजे फायनल मोमेंटम 0 पाहिजे. मी काय म्हणतोय, माझा जो m/2 आहे, हा माझा जो m/2 आहे, जर याला टोटल मोमेंटम 0 करायचं असेल तर याचं मोमेंटम किती? या बाजूला 3m/4, राईटला किती आहे? 3m/4. तर इथे किती पाहिजे? लेफ्टला पाहिजे ना, कॅन्सल करायला. याचं मोमेंटम ह्याला कॅन्सल करावं लागेल एक्सचं, म्हणजे इकडे याच्याकडे किती वेलॉसिटी पाहिजे? हा जर 3 नी चाललाय, पण याचं मास तर डबल आहे, म्हणजे याला 3 नी जायची गरज नाही. कितीने जायची गरज आहे सर? 3/2. कसं केलं सर तुम्ही? 3/2 कसं केलं बेटा? m/2 इंटू 3/2 करून बघ, किती येतं? 3m/4 झालं ना. m/4 इंटू 3m/4, तसं त्या लॉजिक. अच्छा, एक काम करू आपण, हा वरती चाललाय, मग हा खाली जायला पाहिजे. याचं कॅन्सल करायला याची अजून एक वेलॉसिटी पाहिजे खाली. किती? हा 4 आहे ना, म्हणजे याची किती पाहिजे? याची किती पाहिजे? याची 2 पाहिजे. 2 का बरं? आता कारण याचं मोमेंटम किती आहे? 4 इंटू m/4 म्हणजे m. याचं किती पाहिजे? m पाहिजे, म्हणजे m/2 इंटू 2 m. ठीक. मग आता माझ्याकडे वेलॉसिटी काय आली? मग v' आलं मला, किंवा जी फायनल वेलॉसिटी आहे ती आली माझ्याकडे किती? 3/2. हे मायनस आहे, घ्या, काही पण घ्या, काही फरक पडत नाही, -2j. याचं मॅग्निट्यूड जर तुम्ही काढलं, काय बोलले सर तुम्ही? याचं मॅग्निट्यूड काढलं तर पुन्हा एकदा तेच येईल जे मगाशी आलं होतं. ठीक आहे. सो कसंही करू शकता, तुमची मर्जी. आता हा क्वेश्चन बघा, सिमिलर क्वेश्चन आहे. अ बॉम्ब ॲट रेस्ट एक्सप्लोड इन 3 पार्ट्स ऑफ सेम मास. म्हणजे काय? परत एकदा एक बॉम्ब आहे ज्याचं मास m आहे, 3 पार्ट मध्ये गेला, म्हणजे एक m/3 असेल. एक किती असेल सर? दुसरा पण m/3, आणि तिसरा पण m/3 असणार. सेम पार्ट. त्याच्यानंतर काय सांगितलं? मोमेंटम ऑफ 2 पार्ट्स किती आहे? -3pI आणि 2pj.
एकाचं दोन पार्ट, कुठल्याही दोन पार्टचं मोमेंटम दिले, याचं किती मोमेंटमच देऊन ठेवलं डायरेक्ट, काही करायची गरज नाही, डायरेक्ट मोमेंटम दिले -3pi आणि हे किती आहे सर 2pj. आणि काय विचारले मॅग्निट्यूड ऑफ मोमेंटम ऑफ थर्ड पार्टीज, मला नाही माहिती किती, मी म्हणतो पी वेक्टर आहे, मला माहिती आहे सगळ्यांची ऍडिशन किती पाहिजे 0 पाहिजे, इज इक्वल टू 0 पाहिजे, कारण इनिशियल मोमेंटम पण किती बेटा 0 आहे, मोमेंटम दिले डायरेक्ट, सो तुला लोड घ्यायची गरज नाहीये. तो मग करा, मग जेव्हा मी हे करेल तेव्हा काय येईल, जर तुम्ही सॉल्व्ह केलेला तर येईल पी वेक्टर इज इक्वल टू काय येईल 3pi कॅप -2pj कॅप. याचं मॅग्निट्यूड करा बरं किती येईल, तर अंडर रूट ऑफ यायला पाहिजे 3p स्क्वेअर म्हणजे 9p² प्लस 4p², अंडर रूट ऑफ 13p. एकदम इझी क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेशन करता आलं तर बेसिक एकदम. ठीक आहे, त्याच पद्धतीने कोफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचे काही क्वेश्चन करू आपण. काय असतं सर ते, अ बॉल इज रिलीज फ्रॉम अ सर्टन हाईट स्ट्राइक्स द ग्राउंड आफ्टर 2 सेकंड. हे बॉल रिलीज तुम्हाला माहिती काय, हे बेसिक गोष्टी आहेत, हे रक्षक मध्ये कव्हर केलं आहे, फॉर्म्युला शीट मध्ये आहे, 1/1 शॉर्ट मध्ये पण एखाद दुसरा क्वेश्चन केला असेल कव्हर. ठीक आहे, जास्त अवघड नाहीये. जर माझ्याकडे h हाईट आहे, एखादा बॉल आपण रिलीज करतो, ठीक आहे, हा रेस्ट आहे, तर रेस्टला रिलीज केल्यानंतर हा जेव्हा इथे येतो काहीतरी याची वेलॉसिटी असेल, लेट अस से u वेलॉसिटी, u वेलॉसिटीने हा स्ट्राइक झाला किंवा v वेलॉसिटीने स्ट्राइक झाला, काही म्हणा तुम्ही. तर ते म्हणतायत की याला किती टाइम लागला, हा टाइम दिलाय मला, इनिशियल टाइम दिलाय मला किती 2 सेकंड्स. आणि आफ्टर बाउन्सिंग फ्रॉम ग्राउंड वरून बाउन्स झाला. आता थोडंसं तुम्ही फील करा, ग्राउंड वरून जेव्हा बाउन्स होईल ना तेव्हा काय होतं, याची स्पीड होऊन जाते e × v. हे कसं झालं सर, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची डेफिनेशन आहे. वेलॉसिटी ऑफ सेपरेशन जर तुम्ही बघायला गेलं तर वेलॉसिटी ऑफ सेपरेशन अपॉन वेलॉसिटी ऑफ अप्रोच असतो काय सर, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन अपॉन वेलॉसिटी ऑफ अप्रोच असतो e. वेलॉसिटी ऑफ अप्रोच किती आहे, हातात एक सरफेस रेस्टला आहे, अप्रोच म्हणजे v, अप्रोच म्हणजे किती v, म्हणजे सेपरेशन किती राहील, सेपरेशन इज इक्वल टू e × वेलॉसिटी ऑफ अप्रोच, अप्रोच तर v आहे म्हणजे ev होतं. ठीक आहे, मग परत आज जाईल, मग परत खाली येईल, मग e²v होतं, परत जेव्हा दुसऱ्यांदा वरती जातो ना तेव्हा त्याची e²v, नंतर e³ असं चालू राहतं. आता स्पीड बदलली आणि अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की हाईट पण बदलेल. हाईट किती असते सर, हाईट होते बेटा किती होते e² × h. बघा वेलॉसिटी जी आहे ती e ला प्रोपोर्शनल असते, आधी v नी धडकला, त्याच्यानंतर जेव्हा परत बाउन्स झाला तेव्हा ev झाली, वेलॉसिटी किती e ला प्रोपोर्शनल आहे. तर हाईट काय असते, h max काय असतो, बघा h max जो आहे, h max चा खरा फॉर्म्युला काय असतो, v²/2g, बरोबर ना. मग हे हाईट कशाला प्रोपोर्शनल आहे, v च्या स्क्वेअरला, v च्या स्क्वेअर म्हणजे काय, v चा स्क्वेअर म्हणजे काय, e चा स्क्वेअर, बरोबर ना, e चा स्क्वेअर म्हणजे हाईट किती टाइम्स होते, e² टाइम होते. आलं लक्षात. आता त्यांनी काय सांगितलंय की दुसऱ्या वेळात किती टाइम लागला, त्याच्यानंतर काय सांगितलं, हायेस्ट पॉइंटला गेला, रेजेस टू हायेस्ट पॉइंट इन 1 सेकंड, हा वाला टाइम दिलाय त्यांनी. t2 जो आहे, t2 किती दिलाय सर, 1 सेकंड दिलाय. एक गोष्ट लक्षात ठेवा सर, t2 काय आहे, t2 म्हणजे हा टाइम आहे, हा t2 आहे, आणि हा जेव्हा खाली पडतोय पहिल्यांदा दॅट इज t1. तुम्हाला बेसिक इक्वेशन माहिती पाहिजे. तर t1 किती आहे, t1 बेटा t1 किती असेल, t1 असेल अंडर रूट ऑफ 2h/g, हा फॉर्म्युला असतो माहिती आहे तुम्हाला, खाली यायचा हा फॉर्म्युला, खाली किती टाइम लागतो, एवढाच टाइम लागतो. अच्छा, वरती जायला किती लागतो, तेवढाच लागतो. ठीक आहे, याचा अर्थ मी म्हणू शकतो की जो टाइम आहे ना दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ h. कशाला प्रोपोर्शनल आहे, अंडर रूट ऑफ हाईटला. म्हणजे मला आता डायरेक्टली म्हणता येईल की t2/t1 इज इक्वल टू सर अंडर रूट ऑफ h2/h1. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, हे कायनेमॅटिक्सचं बेसिक. एखाद्या बॉडीला रेस्ट पासून रिलीज केला तर किती टाइम लागतो सर, अंडर रूट ऑफ 2h/g. अच्छा, त्याच्यानंतर ही बॉडी नंतर परत खालून गेली, वरती गेली आणि परत खाली आली, तर वरती जाण्याचा आणि खाली जाण्याचा टाइम सेम असतो. खाली येण्याचा परत किती टाइम असेल, अंडर रूट ऑफ 2h'/g किंवा h2/g, आणि तोच वरती जाण्याचा आहे. म्हणून मी काय केलं, t डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट h दोन्ही केसमध्ये. सो t2/t1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ h2/h1. आता h2/h1 काय येईल, h2 किती आहे सर, e²h, आणि हा किती बेटा आहे h, म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल. सो t2/t1 इज इक्वल टू e यायला पाहिजे, बरोबर, रूट मधून बाहेर येईल e येईल. म्हणजे आता t2 किती आहे, t2 दिलाय तुम्हाला 1, t1 किती आहे 2 इज इक्वल टू e. e ची व्हॅल्यू किती आली 0.5. काय आलं बेटा 0.5. हे सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे, हे सगळं माहिती पाहिजे की कोण कशाला प्रोपोर्शनल आहे. चांगला क्वेश्चन, ठीक आहे.
हा बघा, हा वाला कुठला क्वेश्चन आहे, कोलिजनचाच आहे. ब्लॉक ऑफ मास एम कोलाइड्स विथ अनदर स्टेशनरी ब्लॉक ऑफ मास 2m. सोपे क्वेश्चन असतात. ब्लॉक ऑफ मास एम काय सांगितले, अनदर स्टेशनरी म्हणजे हा 2m ऑफ मास 2m, आणि तो काय स्टेशनरी म्हणजे याची इनिशियल वेलॉसिटी म्हणजे आपण काय पकडतो ती u2 पकडतो. u1 u2 v1 v2 है ना. याचा सपोज हा u1 आहे. पुढे काय सांगितले, द लाइटर ब्लॉक कम्स टू रेस्ट आफ्टर द कोलिजन, म्हणजे आता हा रेस्टला आला म्हणजे v1 0 झाला. इफ द वेलॉसिटी ऑफ द फर्स्ट ब्लॉक इज u, अच्छा पहिल्या ब्लॉकची वेलॉसिटी u दिली इथे. देन द कोफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज, आता याची वेलॉसिटी तर मला दिली नाही ना, या 2m ची वेलॉसिटी दिली नाही कोलिजन नंतर. लेटेस्ट से त्याची वेलॉसिटी v2 पकडू आपण, v2 पकडू. काय विचारले, कोफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. काय असतो कोफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, कोफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन असतो वेलॉसिटी ऑफ सेपरेशन, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन अपॉन वेलॉसिटी ऑफ अप्रोच. वेलॉसिटी ऑफ सेपरेशन काय असते, v2 मायनस v1, आणि अप्रोच काय असते u1 मायनस u2. हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे कोलिजनचं बेसिक. ठीक आहे, की या u1 नी असं असतं, ऍक्च्युअली मध्ये असं असतं, हा u1 u2 आणि आपण असे कन्व्हेन्शन घेतो v1 v2. हे कसंही जाऊ द्या, जर आपण चुकलो तर त्याचं साइन अपोजिट येतं, बाकी काही फरक पडत नाही. ठीक, सो हे आलं सर. त्याच्यानंतर बेटा, त्याच्यानंतर बघा v2 मायनस v1 अपॉन u1 मायनस u2, इथपर्यंत आलोय आपण. आता विषय असा आहे की माझ्याकडे v2 नाही ना, v2 नाही, माझे v2 काढावं लागेल. v2 कसं काढायचा, कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. कसं करायचं कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, इनिशियल मोमेंटम काय m इंटू यू इज इक्वल टू, हा तर रेस्टला होता, फायनल मोमेंटम हा रेस्टला झाला. आता फायनल मोमेंटम काय 2m इंटू v2 असंच येईल. म्हणजे मला काय आले, मला आले v2 इज इक्वल टू किती आला, u/2. v2 इज इक्वल टू किती आला, u/2. आता काम झालंय तुझं. कसं झालंय सर, आता करा, इकडे कर u/2. v1 तर 0 आहे ना, v1 तर 0 आहे, v2 मायनस v1 अपॉन u1 मायनस u2. u1 किती आहे, u1 आहे u मायनस u2 किती बेटा 0. म्हणजे e ची व्हॅल्यू काय आली, परत एकदा आन्सर आलेला आहे 0.5. ओके, बाय डेफिनेशन व्हेरी इझी क्वेश्चन. हा बघा, अ स्पियर ऑफ मास m, स्पियर ऑफ मास m मूविंग विथ वेलोसिटी 3u कोलाइड्स हेड ऑन विथ अनदर आयडेंटिकल स्पियर एट रेस्ट. हा मास m आहे, ठीक आहे, आणि हा दुसरा पण मास m आहे. कितीनी चाललाय हा सर, हा चालला आहे मास m अँड वेलोसिटी 3u. 3u नी वेलोसिटी आहे, आणि दुसरा काय, दुसरा रेस्टला आहे, म्हणजे हा रेस्टला आहे. हा u1 दिलाय तुला, आणि हा काय दिलाय सर, u2 इज ॲट 0. is the coefficient of restitution, then the ratio of velocity of the second spear आणि फर्स्ट स्पियरची आफ्टर कोलिजन वेलॉसिटी विचारली. म्हणजे जर मला हा माझा स्पियर आहे आणि हा कितीने चाललाय सर, v1 नी चाललाय आता, आणि हा एकदा m आहे आणि हा v2 नी चाललाय, तर सेकंड रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ सेकंड टू दॅट ऑफ फर्स्ट, म्हणजे मला विचारलंय v2 अपॉन v1 किती असेल. तर काही करायचं नाहीये, आपण आधी ना लिनियर कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लावू. कसं येईल सर, लिनियर कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणतं, काय म्हणतं, m इंटू 3u हे इनिशियल मोमेंटम होतं, इज इक्वल टू फायनल मोमेंटम काय राहील, m इंटू v1 प्लस m इंटू v2. ठीक आहे, असंच राहील. हा सर राहील, मास मास कॅन्सल करून टाक, मास मास कॅन्सल करून टाक. म्हणजे मला काय आलं, मला आलं v1 प्लस v2 इज इक्वल टू 3u एवढं आलं. पण आता अजून एक आपल्याला कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा वापर करावा लागेल. तो कसा करायचा, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनला कसं लिहू शकतो, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन. वेलॉसिटी ऑफ सेपरेशन काय असेल, आता वेलॉसिटी ऑफ सेपरेशन मगाशी सांगितल्याप्रमाणे v2 मायनस v1 अपॉन इथे किती येईल, u1 मायनस u2 करतो तर आपण 3u, बरोबर. म्हणजे इथून काय आलं तुला, इथून आलं बेटा काय आलं सर, 3u. ई ची व्हॅल्यू काय, ई ची व्हॅल्यू टाक v1 प्लस v2. बघा मी लिहितो इथं, कसं लिहायचं, एक काम करू, 3u च्या जागी टाकू आपण v1 प्लस v2, म्हणजे e इज इक्वल टू येईल v1 v2 मायनस v1 अपॉन अपॉन काय येईल, 3u च्या जागी टाक v1 प्लस v2. असं यायला पाहिजे, 100% यायला पाहिजे. आता पुढे काय सांगितलंय त्यांनी, मला v2 बाय v1 पाहिजे है ना. थोडं सिम्प्लिफिकेशन करा, v2 बाय v1 कसं मिळेल, एक काम करा तुम्ही, v2 बाय v1 साठी याला थोडं ऍडजस्ट करू आपण. इकडे करा e v1 प्लस e v2 इज इक्वल टू v2 मायनस v1. ठीक, आता काय करू आपण, v2 ला एका जागी घेऊन जा, v1 ला एका जागी घेऊन जा. v2 ला आला काय येईल, e मायनस 1 है ना, e मायनस 1 इंटू v2 इज इक्वल टू येईल, इकडे मायनस मायनस v1 कॉमन काढा, इकडे गेला मायनस होईल ना, मायनस v1 कॉमन काढा, 1 प्लस e.
म्हणजे हा जर आपण मायनस इकडे प्लस करून टाकला ना तर इथे 1 मायनस येऊन जाईल. ई मायनस 1चं काय होईल सर 1 मायनस होईल. आपल्याला पाहिजे V2/V1. V2/V1 काय यायला पाहिजे V2/V1 यायला पाहिजे V2/V1 यायला पाहिजे 1 प्लस ई अपॉन 1 मायनस ई. काय यायला पाहिजे सर V2/V1 विचारलंय V2/V1 यायला पाहिजे 1 प्लस ई अपॉन 1 मायनस 1 प्लस ई अपॉन 1 मायनस बी. बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, थोडंसं सिम्प्लिफिकेशन थोडंसं कॅल्क्युलेशन पण क्वेश्चन होऊन जातात, एवढं काय अवघड नाहीये. ठीक, पुढे बघा. नेक्स्ट पुलीवाले क्वेश्चन. पुलीवाले एक क्वेश्चन येतात ते पण सोपे, एवढा अवघड क्वेश्चन नाही. काय आहे इथे काय विचारलंय नीट लक्ष द्या. पुलीज अँड स्ट्रिंग्स आर शोन ॲज स्मूथ अँड नेग्लिजिबल मास फॉर द सिस्टम टू रिमेन इन इक्विलिब्रियम. सिस्टम टू रिमेन इन इक्विलिब्रियम, जर हे सगळं इक्विलिब्रियम मध्ये आहे तर त्यांनी काय विचारलंय थीटा विचारलंय. थीटा विचारलेला आहे. कसा काढायचा सर थीटा, काही करायचं नाही. सगळ्यात आधी टेन्शन मार्क करा. या पॉइंटला टेन्शन किती येतं अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टी. एक स्ट्रिंग एक टेन्शन म्हणजे हे असेल टेन्शन टी, बरोबर. इकडे पण टेन्शन ऑलवेज अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, हे टेन्शन टी आहे. करेक्ट, येस सर करेक्ट. आता जर आपण असं पकडलं हे असं आलं बरोबर ना, तर हे इथे टी आलं. आता सर तुम्ही टी का बरं पकडलं, ही दोरी आणि ही दोरी तर वेगळी आहे, मग टी का पकडलं सिमेट्रीमुळे. सिमेट्रीमुळे पकडलं. दोन्ही साईडला टेन्शन सेम असेल म्हणजे इकडच्या पार्टला पण टी या दोरीला पण टी, कारण सगळं सिमेट्री म्हणून. ठीक आहे, एक दोरी एक टेन्शन एवढं लक्षात ठेवायचं. खाली किती फोर्स आहे सर, इकडे खाली लागतोय वेट √2mg. आता या ब्लॉकला जर तुम्ही लक्ष दिलं तर मला इक्विलिब्रियम लावता येईल. कसं लावायचं इक्विलिब्रियम बघा. याचे जे दोन्ही व्हर्टिकल फोर्सेस आहेत, व्हर्टिकल कंपोनंट केलेत का तुम्ही 11वीला केले असतील. हे दोन व्हर्टिकल कंपोनंट आहे आणि हे हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल तर कॅन्सल होऊन जातील, हॉरिझॉन्टल कॅन्सल होतील पण व्हर्टिकल ऍड होतील. सर याचा व्हर्टिकल कंपोनंट काय, हा टी आहे, ज्याच्याबरोबर थीटा करतो तो कॉस थीटा, म्हणजे आला किती टी कॉस थीटा. सर हे किती येणार आहे परत एकदा टी कॉस थीटा, टी कॉस थीटा, टी कॉस थीटा. ठीक, आणि हे तर टी साइन थीटा कॅन्सल होऊन जातील. हा सर कॅन्सल होऊन जातील, बरोबर. म्हणजे टी कॉस थीटा प्लस टी कॉस थीटा किती यायला पाहिजे 2t कॉस थीटा वरती आणि खालचा फोर्स सेम आहे. सो 2t कॉस थीटा इज इक्वल टू √mg. पण सर अजून पण थीटा याला मार्ग नाही, तर आपण अजून एक इक्वेशनचा यूज करू. व्हॉट इज दॅट इक्वेशन, ही इक्वेशन. इथे बघा, इथे पण खाली mg फोर्स आहे. हा ब्लॉक खाली का नाही पडत आहे, हा यासाठी नाही पडत आहे कारण इथे मी म्हणू शकतो, काय म्हणू शकता सर तुम्ही, इथे म्हणू शकतो बेटा आपण t इज इक्वल टू mg. वरचा फोर्स इज इक्वल टू खालचा फोर्स. हा टी इकडे टाक, इथे किती यायला पाहिजे 2mg cos थीटा इज इक्वल टू √2mg. मग काय राहिलं, mg ने mg मारला, cos थीटा किती यायला पाहिजे, cos थीटा येईल सर √2/2 म्हणजे 1/√2. 1/√2 म्हणजे काय यायला पाहिजे बेटा 45 डिग्रीज. 45 डिग्रीज cos इनवर्स 1/√2. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. डी आन्सर. ठीक, सो असं मार्क करायचं, जास्त अवघड नसतं, सोपे असतं ते प्रश्न. हा 2025 ला आलाय, हा करून बघा. चला पॉज करा आणि करून बघा. 3 kgचं मास आहे. कुठलं मास आहे सर 3 kgचं मास आहे. आता हे थोडंसं इथे, थोडंसं इथे वेट आहे, हे असं नाही, हे चुकीचं आहे. असं वेट कन्सिडर करा तुम्ही. पुन्हा एकदा तेच आहे बघा. आता वेगवेगळ्या टेन्शन आहे, वेगवेगळी स्ट्रिंग आहे. आता कुठल्या प्रकारची सिमेट्री नाहीये. सो लेटेस्ट इकडे मी टेन्शन पकडलं, इकडे काहीतरी टेन्शन पकडू आपण. याला T1 म्हणतायत ना, ते काय विचारलं यार, टेन्शन T1 विचारलंय. ठीक आहे, याला T1 म्हणा, याला T2 म्हणा, याला T3 म्हणा. तो इथे T3 आहे आणि खाली किती आहे सर, खाली आहे बेटा 3 kg वेट. 3 kg वेट म्हणजे 30 न्यूटन आहे बेसिकली. 1 kg वेट म्हणजे किती असतं, फोर्स लिहितो ना आपण. 1 kg वेट म्हणजे 10 न्यूटन, 3 kg वेट म्हणजे 30 न्यूटन. तुम्हाला लिहिता येईल इथून या पॉइंटला व्हर्टिकल इक्विलिब्रियम लावा, तर मला लिहिता येईल T3 इज इक्वल टू 30 न्यूटन. या ब्लॉकवर दोनच फोर्सेस लागतात, वेट आणि T3, ते इक्वल पाहिजे. हे झालं. पुढे बघा, थोडंसं पुढे बघा. ठीक आहे, काय पुढे सर सांगतो. सगळ्यात पहिले अजून एक फोर्स आहे जो आपल्याला दिसायला पाहिजे या पॉइंटला. थोडंसं मी झूम करतो. हा पॉइंट आहे बघा, हा पॉइंट आहे. या पॉइंटला हा फोर्स कोणावर लावलाय आपण, या ब्लॉकवर लावला आहे ना T3. तर या पॉइंटला किती येईल, असा T3 खाली येईल. या एका दोरीमध्ये एकच टेन्शन असेल, ही एकच सिंगल दोरी आहे ना, तर या पॉइंटला, या ब्लॉकला ती दोरी वरती ओढेल. ठीक, आणि या पॉइंटला खाली ओढेल. अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतं, ज्याला आपण ती स्ट्रिंग स्पर्श करेल त्याच्या अवे फ्रॉम पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट घेतो आपण. म्हणजे हा T3 झाला. तर हा किती आहे, हे किती येईल, तो इथे T3 झाला. सो इथे हा आला T1, हा T1 आला. हा माझ्याकडे T2 आहे आणि हा माझ्याकडे काय सर T3 आहे. थोडंसं अँगलकडे लक्ष द्या. आता अँगल काय येईल सर, हा 60 डिग्री आहे,
हा जर 60 डिग्री होता, हा पण किती असायला पाहिजे, 60 डिग्री असायला पाहिजे अल्टरनेट अँगल, बरोबर. T2 चे दोन कंपोनंट पाडा, T2 चे दोन कंपोनंट पाडा. T2 चे दोन कंपोनंट म्हणजे एक हा कंपोनंट येईल आणि एक हा कंपोनंट येईल. म्हणजे हा T2 आहे, म्हणजे T2 cos 60, T2 cos 60 आणि हा किती येईल, T2 sin 60. करेक्ट, T2 sin 60. आता मी म्हणतो T2 sin 60 आणि T3 इक्वल आहेत. येस. सो T2 sin 60 इज इक्वल टू T3. त्याचबरोबर मी म्हणेल की T2 cos 60 इज इक्वल टू T1. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोर्सेस बॅलन्स करतात एकमेकाला. ठीक आहे. जर रेशो घेतला, या दोघांना डिवाइड करा, याला 1 म्हणा आणि याला 2 करा, 1/2 करा, किती येईल, साइन बाय कॉस कितीला पाहिजे, tan 60 इज इक्वल टू T3/T1. T3 काढला होता मग अशी मी, किती होता T3 सर, 30 न्यूटन. सो 30/T1. cos 60 किती आहे, tan 60 किती असतं, √3, बरोबर ना, √3. सो T1 किती यायला पाहिजे, मला तर काढायचं आहे T1. सो T1 यायला पाहिजे 30/tan 60 ची व्हॅल्यू √3, म्हणजे आन्सर किती पाहिजे, 10√3. पण ऑप्शन मध्ये फोर्स नाही दिलाय, काय दिलंय सर, वेट दिलंय. तो जर फोर्स पासून वेट काढायचं असेल तर 10 ने डिवाइड करायचं. 10√3 म्हणजे डिवाइडेड बाय 10 म्हणजे √3 वेट आहे, √3 kg वेट. फोर्स किती आहे, 10√3 न्यूटन. म्हणजे आन्सर काय आला पाहिजे, बी आन्सर. ओके 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 सर, ओके सर. पुढे बघा, सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग. सॅटेलाइट, आता हे सॅटेलाइट ग्रॅव्हिटेशनचे चांगले क्वेश्चन आहेत थोडेफार. सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट ॲट अ हाईट h अबाव द सरफेस ऑफ अर्थ ऑफ रेडियस r. इकडे असं काहीतरी हाईट h, h हाईट वरती सॅटेलाइट रिव्हॉल्व करतोय. ठीक आहे. याची रेडियस किती आहे, याची रेडियस आहे r. द स्पीड ऑफ सॅटेलाइट इन इट्स ऑर्बिट इज 1/4 ऑफ द एस्केप व्हेलॉसिटी. अच्छा, आता हे माहिती पाहिजे तुम्हाला. एका ऑर्बिटमध्ये जेव्हा सॅटेलाइट फिरतो, ठीक आहे, तर याची जी स्पीड असते, ऑर्बिटल स्पीड, ती किती असते माहिती, आयडिया आहे. एक फॉर्म्युला असतो त्याचा, काय फॉर्म्युला असतो, व्ही ला लिहू शकतो मी अंडर रूट ऑफ g r स्क्वेअर नाही इथे, तर g कॅपिटल R स्क्वेअर अपॉन स्मॉल r. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. ही ऑर्बिटल स्पीड. ऍक्च्युअली ही कुठून आली, हे काही नाही, हे आपण काय करतो, जनरली ऑर्बिटल स्पीड काय माहिती असते आपल्याला, जनरल ऑर्बिटल स्पीड काय असते, gm/r. एवढं तर माहिती असेल, अंडर रूट ऑफ gm/r ही असते ऑर्बिटल स्पीड. तर काही नाही केलं मी, खाली r स्क्वेअरनी डिवाइड करतो, r स्क्वेअरनी मल्टिप्लाय करतो. बस. gm/r स्क्वेअर म्हणजे काय, कॅपिटल स्मॉल g आहे ना, ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, gm/r स्क्वेअर तर g आहे. सो gr²/r. ही सॉल्व्ह करायला इझी पडतं, बाकी काही नाही. ही ऑर्बिटल व्हेलॉसिटी. त्यांनी काय सांगितलं, ही जी ऑर्बिटल व्हेलॉसिटी आहे ती किती आहे, ती आहे सर 1/4 ऑफ द एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, √2gr असतो. ठीक आहे. ही एस्केप व्हेलॉसिटी याची 1/4 आहे, याची 1/4 आहे. इक्वेशन आलं, विषय संपला. आता याला सॉल्व्ह करा. एक काम करा, दोन्ही साईडला स्क्वेअर करा आधी. दोन्ही साईडला स्क्वेअर करा, बघा काय आन्सर येतं. दोन्ही साईडला स्क्वेअर केलं तर येईल gr² अपॉन स्मॉल r इज इक्वल टू √2gr चा स्क्वेअर केला तर 2gr अपॉन 4 चा स्क्वेअर केला तर 16. 4 बाहेर आहे रूटच्या. ठीक आहे. याला सॉल्व्ह कराल तर r ची व्हॅल्यू किती येईल, r ची व्हॅल्यू येईल 8r. पण आपल्याला r थोडी पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला तर हाईट पाहिजे. तो r म्हणजे काय असतो ना, r म्हणजे इथून डिस्टन्स असतो, सेंटर पासून डिस्टन्स असतो. तो जो फॉर्म्युला आहे ना, त्याच्यामध्ये r कुठून असतो, सेंटर पासून, त्या ऑर्बिटची रेडियस असते. तो मला जर r लिहायचा असेल तर मी किती लिहीन, h प्लस कॅपिटल R आहे ऍक्च्युअल मध्ये, तो h प्लस कॅपिटल R आहे इज इक्वल टू 8r. म्हणजे बेटा माझ्याकडे किती आला सर, 7r. 7r इज द करेक्ट आन्सर. म्हणजे D इज द करेक्ट आन्सर. आर यू गेटिंग इट? ओके सर, ओके. पुढे बघा, मास ऑफ प्लॅनेट इज 6 टाइम्स दॅट ऑफ अर्थ. Mass of planet is 6 times mass of Earth. The radius of the planet is twice that of Earth. Radius किती? Radius of planet is equal to twice that of Earth. आणि आता एस्केप व्हेलॉसिटीचं कंपॅरिझन विचारले है ना, की एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द अर्थ जर इतके तर त्या प्लॅनेटवर किती असेल. एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सगळ्यात पहिले सर, एस्केप व्हेलॉसिटी असतं √2gr. आता जर तुम्ही फक्त रेडियसचं रिलेशन घ्याल तर फसाल.
कारण जी तर कॉन्स्टंट नाही आहे, मास बदललं तुम्ही, रेडियस पण बदलली, जी कुठं कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ मला असं लिहावा लागेलेला, एस्केप वेलॉसिटी कसं लिहिता येईल, √2 जी च्या आगे काय लिहू शकतो आपण, gm अपॉन r स्क्वेअर, आणि इथे येईल r. तो r ने r मारला. ठीक आहे. सो मला एक गोष्ट लक्षात आली, इथे काय काय बदलते, मास आणि रेडियस. म्हणजे नीट लक्ष द्या की जी एस्केप वेलॉसिटी आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √ऑफ मास बाय रेडियस. दिसतंय तुम्हाला, जी तो कॉन्स्टंट आहे, 2 पण कॉन्स्टंट आहे, मास बाय रेडियसला प्रोपोर्शनल आहे. मग आता काहीच करायचं नाही, मला पाहिजे एस्केप वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट अपॉन एस्केप वेलॉसिटी ऑफ अर्थ इज इक्वल टू, मी डायरेक्ट लिहू शकतो, काय लिहू शकता सर तुम्ही, √ऑफ मास ऑफ प्लॅनेट अपॉन मास ऑफ अर्थ. आणि परत रूट मध्येच येईल पण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इथे प्लॅनेट आहे ना, रेडियस इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, बघा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तो जे काही आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे किती यायला पाहिजे, इथे प्लॅनेट आहे, इथे प्लॅनेटची रेडियस येईल है ना, आणि इथे अर्थची रेडियस आहे. आता हे करा बरं, हे किती येतं, मास ऑफ प्लॅनेट अपॉन मास ऑफ अर्थ, मास ऑफ प्लॅनेट अपॉन मास ऑफ अर्थ हे यायला पाहिजे 6. रेडियस ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट, रेडियस ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट म्हणजे 1/2. हे किती आलं सर, हे आलं बेटा √3. म्हणजे वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट किती झाली, एस्केप वेलॉसिटी √3 टाइम्स एस्केप वेलॉसिटी ऑफ अर्थ. ए इज द करेक्ट आन्सर, ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, इझी, एकदम इझी, एकदम इझी कन्सेप्ट कळाला तर एकदम इझी. ठीक आहे. अच्छा, याच्यामध्ये एक व्हॅरिएशन सांगतो तुम्हाला, बरेचदा आहे ना डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये देतात. एक महत्वाची गोष्ट सांगतो, जीला काय लिहिता, तू जीला लिहितो सर मी जी छोटा जीला काय लिहितो, gm/r². सीईटीचा फेवरेट क्वेश्चन आहे, याला डेन्सिटीच्या टर्म मध्ये कसं लिहायचं, डेन्सिटीच्या टर्म मध्ये तुम्ही याला लिहू शकता, कसं लिहिता, मासला लिहा डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम है ना. मासला काय लिहू शकतो सर, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. तो डेन्सिटी किती आहे, डेन्सिटी एवढी, आणि 4π/3 r³, 4π/3 r³. ठीक. आता काय करायचं, हे इथे सबस्टिट्यूट करा, म्हणजे इथे किती, g/r², आणि इथे लिहा ρ π/3 4π/3 r³. तो याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर किती यायला पाहिजे, g इंटू रो 4π/3 आणि इंटू r, असं काहीतरी यायला पाहिजे. नाही यायला पाहिजे, 100% यायला पाहिजे. ठीक आहे. सो जर तुम्हाला दिसत असेल तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की हा जो छोटा जी आहे ना दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी आणि रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे. म्हणजे माझी जी एस्केप वेलॉसिटी आहे, ज्याला मी लिहितो √2gr, तर जी च्या जागी काय टाकू शकतो मी, ρr है ना. म्हणजे मी म्हणतो एस्केप वेलॉसिटी कशाला प्रोपोर्शनल आहे, ती प्रोपोर्शनल आहे √ऑफ जी कशाला प्रोपोर्शनल आहे, ρr ला, म्हणजे ते ρr, आणि ऑलरेडी इथे एक r आहे म्हणजे r² होऊन जाईल. हे महत्वाचं आहे, हे सीईटीने विचारलंय. 2025चा PYQ आहे. काय PYQ आहे सर, की असंच ते मगाशी काय केलं होतं, मगाशीच्या क्वेश्चन मध्ये हा डायरेक्ट फॉर्म्युला पण विचारलाय, जी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, आणि मगाशीच्या क्वेश्चन मध्ये मास दिलाय ना, मास ते डेन्सिटीचं रिलेशन देतील, तेव्हा तुला हे करावं लागेल. ओके सर. बॉडी इज थ्रोन फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ विथ अ वेलॉसिटी u. maximum height in meter above the surface of earth up to which the body will reach. काय म्हणतात, जेव्हा एखाद्या बॉडीला आपण यूनी फेकतो तेव्हा ती किती मॅक्सिमम हाईटला पोहोचते, याचा फॉर्म्युला मी तुम्हाला डायरेक्ट लिहून दिलाय. रक्षक मध्ये आहे, म्हणजे वन शॉट मध्ये पण आहे, आणि फॉर्म्युला शीट मध्ये पण आहे, प्रॉपर एकदम लिहिलेला आहे. काय सर, जो Hmax आहे बेटा, त्याचा फॉर्म्युला असतो, काय फॉर्म्युला असतो, दॅट फॉर्म्युला इज Hmax इज इक्वल टू, जी पण माझी काय म्हणतात त्याला, रेडियस आहे, रेडियस डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ n² मायनस अंडर रूट नसते यार, इथे काय असतं नुसतं n² मायनस 1. तर व्हॉट इज n², n इज नथिंग बट रेशो ऑफ एस्केप वेलॉसिटी डिवायडेड बाय जी वेलॉसिटी आपण दिली ती. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये मॅक्सिमम हाईटला कधी जाईल तो, एक तर एस्केप वेलॉसिटी एवढी जर वेलॉसिटी दिली तर तो पळून जातो, तो येतच नाही परत. पण जर त्याला मॅक्सिमम हाईटला जायचं असेल तर ही ऍक्च्युअल मध्ये काय असतं ना, की जी वेलॉसिटी असते ती एस्केप पेक्षा कमी असते, तरच तो Hmax ला जाईल. जास्त असेल तर पळून जातो, इक्वल असेल तरी पळतो अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. मग आता इथे कसं लिहायचं, इथे लिहा r अपॉन n च्या जागी टाका ve² मायनस v² इंटू v². ऍडजस्ट करायला कॅल्क्युलेशन करा, हेच येईल. ठीक आहे ना, v/v इथे v². आता त्यांनी कितीनी फेकलं, u नी फेकले, म्हणून मी इथे लिहितो बघा r² u² अपॉन v² म्हणजे काय 2gr.
2gr असंच येईल ना, 2gr मायनस यू स्क्वेअर. बघा बरं कुठला ऑप्शन आहे, 2gr आणि 2gr चा स्क्वेअर नाही येणार, अंडर रूट 2gr आहे, त्याला आपण परत स्क्वेअर केलं तर 2gr येईल. तर 2gr मायनस यू स्क्वेअर आणि यू स्क्वेअर आर इज द करेक्ट आन्सर. आणि यू स्क्वेअर आर यायला पाहिजे का आर स्क्वेअर, हा मी चुकून आर स्क्वेअर लिहिलं ना, चुकून आर स्क्वेअर लिहिलं, थांबा जरा, इथे असेल. ठीक आहे, इथे काय यायला पाहिजे सर, इथे आर यायला पाहिजे, कारण इथे आर होता ना, तर इथे पण आर येईल. ओके ओके सर. अजून एक चांगला क्वेश्चन. What is the minimum energy required to launch a satellite of mass m from the surface of the planet of mass m and r in a circular orbit of altitude 2r? एक तर असा क्वेश्चन सीईटी विचारेल की एखाद्या मासला जे सरफेसवर आहे तर एच हाईटला नेला किती वर्क डन लागेल किंवा किती एनर्जी लागेल, त्याला फक्त आपण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी करतो. काय करतो सर, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, कारण कायनेटिक नाही आहे, सो टोटल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मानतो. पण आता इथे काय बघा, इथे काय सांगितलं, एक काय म्हणतात अर्थच्या सरफेसवरून एक काय मिनिमम एनर्जी सॅटेलाइट ऑफ मास एम, याचं मास एम आहे, याला आपल्याला काय करायचंय, रेडियस आर इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ अल्टिट्यूड 2r. अच्छा, हे रेडियस आर आहे, आपल्याला याचा अल्टिट्यूड 2r आहे, त्या ऑर्बिटमध्ये याला लॉन्च करायचंय. म्हणजे टोटल जे आहे, टोटल माझा ऑर्बिट असा बनेल बघा, असा बनेल. आपल्याला असं काहीतरी या सॅटेलाइटला लॉन्च करायचंय, असं. त्याला किती एनर्जी लागेल लॉन्च करायचं, तसं ठेवू नाही शकत, त्याला फिरवावं पण लागतं एका पर्टिक्युलर वेलॉसिटी. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की एखाद्या ऑर्बिटमध्ये एखाद्या सॅटेलाइटची किती एनर्जी असते. ती जी टोटल एनर्जी असते ती किती असते सर, मायनस GMM/2r ही टोटल एनर्जी असते, हे माहिती पाहिजे. मायनस GMM/r काय असतं सर, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी, प्लस GMM/2r काय असतं, कायनेटिक एनर्जी, आणि टोटल एनर्जी ही असते या सॅटेलाइटची. ठीक आहे, आधी किती होती, ही तर फायनल टोटल एनर्जी झाली. ठीक आहे ना, इथे आर किती, ऍक्च्युली आर म्हणजे हा डिस्टन्स आहे, ऑर्बिटचा रेडियस असतो तो, दॅट इज 3r. म्हणजे हे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे मायनस GMM/6r. तर आधी जी टोटल एनर्जी होती ती किती होती, तर आधीची टोटल एनर्जी किती होती बेटा, मायनस GMM/R. फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे म्हणून ते मायनस GMM/R दिसायला लागले तुला. इथे -2 का बरं दिसतंय, इथे खाली 2 का बरं आलं, कारण पोटेन्शियल प्लस कायनेटिक असते टोटल. इथे कायनेटिक 0 होती पण इथे 0 नाहीये, म्हणून ते काय झाले, -1/2 झाले. ठीक आहे, हे झालं. मग आता वर्क डन किती असेल, वर्क डन इज नथिंग बट, जे काही मला वर्क डन आहे दॅट इज नथिंग बट माझी जी काही फायनल एनर्जी आहे ना, फायनल एनर्जी जी आहे मायनस इनिशियल एनर्जी. मला किती रुपये लागतील वरती ऑर्बिटमध्ये जायला, तर फायनली माझ्याकडे जेवढे पैसे आहेत मायनस माझ्याकडे इनिशियल जेवढे पैसे आहेत त्याला जर मायनस केलं तर मला आन्सर येऊन जाईल. तर ते आन्सर किती येतं, याला मायनस कराल तर आन्सर येईल तुमचं गॅरंटेड 5u/6 GMM/6r जे काही. ठीक आहे, पुढे काय बघा, थोडंसं हीट सेक्शनचे क्वेश्चन करू आता. हीट सेक्शनचे, अ सिलेंड्रिकल मेटॅलिक रॉड इन अ थर्मल कॉन्टॅक्ट विथ 2 रिझर्वॉर्स ऑफ हीट ॲट इट्स 2 एंड्स. काय सांगितलंय नीट लक्ष द्या, एक असा 2 रिझर्वॉर आहे T1 आणि T2. थर्मल कंडक्शनचे क्वेश्चन येतात. ठीक आहे ना, तर एखादा रॉड आहे, असा रॉड आहे, त्या रॉडची लेंथ आहे, त्या रॉडची लेंथ किती सर, लेट असे लेंथ L आहे. तर त्यांनी सांगितलं की या रॉड पासून जर T1 ग्रेटर दॅन T1 मानलं तर काय होतंय, Q1 हीट फ्लो व्हायला लागली. किती हीट फ्लो व्हायला लागली सर, Q1 हीट T1 टाइम मध्ये लिहिले बघा. अमाऊंट ऑफ Q1 इन टाइम T1 किंवा टाइम T सेम टाइम दिलाय. ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. द मेटॅलिक रॉड इज मेल्टेड, त्याला मेल्ट केलं, मेल्टेड अँड द मटेरियल इज फ्रॉम इनटू रॉड ऑफ लेंथ 4 टाइम्स. म्हणजे आता जो आहे, आता माझा रॉडची लेंथ किती झाली, लेंथ झाली 4L. ही लेंथ किती झाली, 4L झाली. द अमाऊंट ऑफ हीट कंडक्टेड, आता हीट किती कंडक्ट होतंय म्हणे जेव्हा सेम आपले टेम्परेचर मेंटेन केले, तर हे टेम्परेचर सेम आहे. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की थर्मल कंडक्शन मध्ये फॉर्म्युला काय असतो, तर थर्मल कंडक्शनच्या हीटचा रेट फ्लोचा फॉर्म्युला असतो dQ/dt इज इक्वल टू KA डेल्टा T/L. बरोबर आहे, बरोबर आहे. मला सांगा इथे काय काय बदललं, टाइम बदलला नाही बदलला, ठीक आहे, के बदलला नाही बदलला, रॉड मेल्ट जरी केला तरी त्याची मटेरियल तर तेच आहे, बरोबर. टेम्परेचर डिफरन्स बदलला नाही बदलला, तेच सोर्सेस आहेत. लेंथ बदलली, लेंथ बदलली, आता हे महत्वाचं आहे, लेंथ बदलली, एरिया बदलला सर, दिला नाहीये पण एरिया बदललेला आहे. का, कारण सेम रॉड पासून त्यांनी लेंथ 4 टाइम्स केली, म्हणजे एरिया 1/4 झाला असेल.
अरे हा पेन आहे, या पेनचा जर याला मेल्ट करून सेम मटेरियल आहे, डेन्सिटी सेम आहे, म्हणजे व्हॉल्यूम सेम पाहिजे, डेन्सिटी सेम आहे, व्हॉल्यूम सेम पाहिजे, कारण मास पण सेम आहे. म्हणजे याला जर मी 4 टाइम्स याचा एरिया केला, हे 4 टाइम्स जर लेंथ केली तर एरिया 1/4 व्हायला पाहिजे. कळते का बेसिक बुद्धी? ओके. सो मी काय म्हणतोय, मी म्हणतोय की याचा जो एरिया आहे तो किती झाला आता, A/4 झाला. क्वेश्चन मध्ये दिला नाही पण मला कळालं, कारण टोटल एरिया इंटू लेंथ काय बेटा, कॉन्स्टंट आहे. सो याचा एरिया A होता, हे होता. आता मी म्हणतो Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. ठीक आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. तो तुम्ही काय केलंय, तुम्ही एरियाला 1/4 करून टाकलं आणि लेंथला 4 टाइम्स केलं. म्हणजे जो माझा Q आहे तो किती झाला आता, Q डॅश तो झाला बेटा Q/16. Q/16 कळते का तुम्हाला? Q/16 1/4 आणि 1/4 केलं तर Q/16. ठीक आहे, म्हणजे कमी झालाय, हीट कमी फ्लो होणार आहे. का? कारण तुम्ही एरिया पण कमी केला आणि लेंथ पण वाढवली. एरिया कमी केला तर हीट फ्लो कमी होणार, लेंथ वाढवली तरी हीट फ्लो कमी होणार. आर यू गेटिंग इट? येस सर, येस सर, कळालेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा. आपण एक फेमस क्वेश्चन आहे याच कॅटेगरी मधला. काय क्वेश्चन आहे? टू रॉड्स ऑफ सेम लेंथ, रेडियस अँड मटेरियल ट्रान्सफर गिवन अमाउंट ऑफ हीट इन टाइम टी. पहिल्यांदा ही फिगर दिली है ना, पहिल्यांदा ही फिगर आहे. व्हेन दे आर जॉईंड ॲज शोन इन द फिगर, ये अशी फिगर आहे ना, याला जॉईन केलं, दे विल ट्रान्सफर द सेम हीट इन टाइम. आता टाइमचं कंपॅरिझन विचारले, परत तेच फॉर्म्युला बदलत नाही. dQ/dt म्हणजे याला असं लिहा, dQ/dt लिहिण्यापेक्षा Q/T इज इक्वल टू KA, किंवा याला ना आपण असं करू शकतो, K/L नाही लिहित, याला थोडंसं वेगळं लिहितो मी, कारण हे सिरीज पॅरलल आहे ना, तर याला आपण ओम्स लॉ करू. आपण L/K असं लिहू शकतो का आपण? अरे तेच यार, K/L आणि L/K एकच आहे. डेल्टा टी बदलला का? नाही बदलला. टेम्परेचर डिफरन्स सेम आहे बघा, सेम अमाउंट ऑफ हीट वेन दे आर जॉईंट है ना, सेम आहे, काही फरक नाही आहे. कुठे दिलं नाही, काही घेणं देणं नाही. हीट पण नाही बदललं का? कुठे दिले? सेम हीट. काय बदलतंय तुमचं? K बदलला का? K पण नाही बदलत, ऍक्च्युअली K पण नाही बदलत. बरं ऐका जरा, काय बदलतंय? टाइम बदलतोय आणि हे बदलतंय L/K. L/K काय सर? L/K म्हणजे रेजिस्टन्स आहे, थर्मल रेजिस्टन्स, हे शिकवलं तुम्ही. ठीक आहे, म्हणजे मी काय म्हणतोय की टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थर्मल रेडियस, हे थर्मल रेजिस्टन्स. दिसते का तुम्हाला? टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थर्मल रेजिस्टन्स. जेवढा जास्त रेजिस्टन्स तेवढा जास्त टाइम लागेल, तेवढीच हीट फ्लो व्हायला. आता हे दोन्ही तर सिरीजमध्ये, पहिल्या केसमध्ये जो पहिला थर्मल रेजिस्टन्स आहे तो किती येणार आहे? तो येईल सर सिरीजमध्ये डायरेक्ट ऍड होतील, म्हणजे L/2L/KA. हे कसं आलं? याचा L/K आणि याचा L/K ऍड करून टाक, 2L झाला सिरीजमध्ये. दुसऱ्या केसमध्ये, कारण हे पॅरलल मध्ये, तर तो अर्धा होऊन जाईल. RT2 किती होणार आहे? L/2K. अरे बेटा, प्रत्येकाचा रेजिस्टन्स किती आहे? L/K. सिरीज मध्ये ऍड झाले 2L/K, पॅरलल मध्ये डिवाइड झाले है ना, L/KA आणि L/KA पॅरलल मध्ये कमी होतो रेजिस्टन्स, RRचं R/2 होतं. म्हणजे आता मी म्हणू शकतो की T2/T1 इज इक्वल टू, नाही का सर, RT2/RT1 इज इक्वल टू, RT2 किती आहे? RT2 आहे सर L/2KA आणि डिवाइडेड बाय 2L/KA. हे असं येईल, हे सगळे L/KA कॅन्सल होऊन जाईल, उलट करून टाका, हे येईल 1/2 × 2 येईल बेटा 1/4. म्हणजे T2 जो आहे तो किती यायला पाहिजे सर? T1/4. T2 किती यायला पाहिजे? T1/4. याचा अर्थ सेम हीट जी आहे ती किती टाइम मध्ये फ्लो होईल? आता T/4 टाइम मध्ये फ्लो होणार आहे. कमी का झाली सर हीट? म्हणजे टाइम कमी का लागला? कारण रेजिस्टन्स कमी झाला. रेट ऑफ हीट फ्लो वाढला, पण टाइम जो आहे तो कमी झाला. आर यू गेटिंग इट? ओके सर. तर बघा असे क्वेश्चन करायचे. याला KCL नी करतो आपण, KCL KVL नी करू शकता. फक्त याला किरचॉफचं लॉजिक लावायचं, किरचॉफचं. हा जो पार्ट असतो, मी हे हजारदा सांगितले, हे जे असतं दॅट इज नथिंग बट करंट, हीट करंट म्हणतो आपण याला. हा पार्ट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स सारखा असतो, करंट इलेक्ट्रिसिटी, आणि हा पार्ट जो आहे तो रेजिस्टन्स सारखा असतो. ठीक आहे, थर्मल रेजिस्टन्स सारखा. पुढे बघा, हा पण त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. थोडंसं KCL KVL जे इलेक्ट्रिसिटीचे कन्सेप्ट आहे ते लावावं लागतात इथे. अ मेटल रॉड इज हिटेड ॲट वन एंड. एक मेटल रॉडला आपण हीट केलं, 3 होल्स आर ड्रिल्ड. आता एक मेटल रॉड आहे, त्याला आपण हीट केलं, 3 होल ड्रिल केली. कुठे कुठे सर? 5. त्याच्यानंतर इथे 9 आणि एक 14, आणि एक किती सर? 14. ठीक आहे, फ्रॉम द हॉट एंड. चला आपण याला हॉट पकडू आणि ह्याला कूल पकडू.
3 थर्मोमीटर्स ABC इन्सर्टेड. ठीक आहे, इथे ए थर्मोमीटर, इथे बी आणि इथे सी. इन अ स्टडी स्टेट द थर्मोमीटर ए अँड बी शो द टेम्परेचर. आपल्याला टेम्परेचर पण देऊन ठेवले त्याचे. ए आणि कोणाचं टेम्परेचर दिलंय, ए आणि बीचं 90 आणि 70. एचं टेम्परेचर किती आहे सर, एचं टेम्परेचर बेटा 90 आहे, बीचं टेम्परेचर 70 आहे. आणि काय विचारलंय, सीचं टेम्परेचर विचारले, सीचं टेम्परेचर विचारलेलं आहे. आता कसं करायचं सर, आता कसं करायचं, एकदम सोपं आहे, जास्त अवघड नाही. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट माहिती का, पोटेन्शियल ग्रेडियंट माहिती का, की डेल्टा व्ही बाय एल जो आहे ना तो कॉन्स्टंट असतो. ते करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण शिकलोय. तसंच बेटा इथे पोटेन्शियल ग्रेडियंट नसतो, इथे थर्मल ग्रेडियंट असतो जो की कॉन्स्टंट असतो. तर व्हॉट इज थर्मल ग्रेडियंट? थर्मल ग्रेडियंट म्हणजे टेम्परेचरचा चेंज पर युनिट लेंथ. म्हणजे मला काय म्हणायचं, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. सपोज मी हे पकडलं, इथे बघा ए आणि बी ला काय येईल, तो थर्मल हे काय येईल, थर्मल ग्रेडियंट तो काय येईल 90 - 70. हायर मायनस लोअर करतो आपण, 90 - 70 डिवायडेड बाय ही लेंथ किती आहे 9 आणि 5, हा 5 आहे आणि हा 9 आहे, म्हणजे 9 - 5, 9 - 5. आलं इथपर्यंत, आलं? येस सर. इथे बघा, इथे पण तीच केस राहिली पाहिजे. तो इथला थर्मल ग्रेडियंट, तो इथला थर्मल ग्रेडियंट, काही प्रॉब्लेम नाही. मग इथलं टेम्परेचर किती आहे, इथलं टेम्परेचर किती आहे सर. आता मला एक गोष्ट सांगा सर, एक गोष्ट सांगा की हे जे बीचं टेम्परेचर आहे आणि सीचं टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे. एक गोष्ट लक्षात ठेव की बीचं टेम्परेचर जास्त आहे ना, कारण हे बघा हे हॉट आहे, हे कोल्ड आहे, हे अजून कोल्ड आहे. ठीक आहे. सो बीचं टेम्परेचर जे आहे ते किती येईल, टीबी मायनस टीबी मायनस टीबी म्हणजे 70 करा, 70 मायनस टीसी. काही जणांना प्रश्न असेल की सर तुम्ही बी मायनस सी का केलं, कारण हायर मायनस लोअर करतो आपण, हायर मायनस लोअर, हीट कशी चालली अशी चालली ना, मग हायर मायनस लोअर म्हणून बी मायनस सी. ठीक आहे, बी म्हणजे 70 मायनस सी. ठीक आहे, मायनस टी सी डिवायडेड बाय लेंथ. आता लेंथ म्हणजे काय असतं, लेंथ म्हणजे या दोघांचा डिफरन्स, म्हणजे 14 - 9, 14 - 9. याचा आन्सर सांगा काय, कमेंट करून सांगा याचा आन्सर काय. याचा आन्सर गॅरंटेड येईल, तुम्हाला इथून टीसी मिळून जाईल, तुम्हाला इथून टीसी मिळून जाईल. कॉलेजचा टीसी मिळायच्या आधी इथून टीसी मिळेल. हो की नाही सर? येस सर. येस सर. याच्यानंतर काय, हे साऊंडचे क्वेश्चन 1-2 ते करून टाकू. ऑब्झर्वर मूव्ह टुवर्ड्स अ स्टेशनरी सोर्स विथ अ वेलोसिटी v1. ठीक आहे. ॲपरंट फ्रिक्वेन्सी ऑफ द एमिटेड नोट इज f1. तर हे तुम्हाला माहिती आहे का, जी ॲपरंट फ्रिक्वेन्सी असते त्याचा फॉर्म्युला काय असतो, तो फॉर्म्युला असतो सर v प्लस ऑर मायनस ऑब्झर्वर अपॉन v मायनस प्लस सोर्स. हे सगळं सांगून झाले. ठीक आहे. वेन ऑब्झर्वर मूव्स टुवर्ड्स अ स्टेशनरी सोर्स विथ अ वेलोसिटी v1 ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज f1. अच्छा, पहिल्यांदा स्टेशनरी सोर्स आहे. ठीक आहे. आणि मूव्ह कसा आहे, ऑब्झर्वर कसा मूव्ह करतोय, ऑब्झर्वर जो आहे तो टुवर्ड्स मूव्ह करतोय. बघा काय विचारले, टुवर्ड्स स्टेशनरी सोर्स, म्हणजे इथे प्लस येतो. ऑब्झर्वर जर जवळ जात असेल तर त्याला आपण प्लस पकडतो, दूर जात असेल त्याला मायनस पकडतो, है ना. सोर्सचं उलट असतं, सोर्स जर जवळ जात असेल तर त्याला मायनस घ्यायचा आणि दूर जात असेल तर प्लस घ्यायचं. ठीक. सो हे आलं. F2 किती आहे बेटा, F2 किती आहे, तर F2 जो आहे, आता ऑब्झर्वर काय अवे होतो. वेन ऑब्झर्वर मूव्स अवे, ऑब्झर्वर अवे म्हणजे v मायनस VO अपॉन v. सोपे क्वेश्चन आहेत, फक्त एक प्रॅक्टिस म्हणून, जस्ट फॉर फन. ठीक आहे. याला आपण रेशो घेऊन टाका, याला किती येईल F1 अपॉन F2. F1 अपॉन F2 इज इक्वल टू 2. हे झालं. मग याला करा बरं, मग v प्लस VO अपॉन v मायनस VO करून बघा. तुम्हाला काय विचारले, v अपॉन V1 विचारले, आणि V1 काय दिलंय त्यांनी, V1 म्हणजे कोणाची वेलोसिटी दिली, सोर्सची दिली. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग याला करा v प्लस VO इज इक्वल टू 2v मायनस 2VO. याला ऍडजस्ट करा, 3VO इज इक्वल टू v. तुम्हाला काय विचारलंय, v अपॉन V1. सो v अपॉन V1 म्हणजे 3 इज इक्वल टू v अपॉन VO. VO म्हणजेच ऑब्झर्वरची वेलोसिटी म्हणजेच काय सर, V1. आन्सर काय आला पाहिजे, 3 यायला पाहिजे. एकदम सोपा क्वेश्चन, व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन. हा एकदा शेवटचा क्वेश्चन करून टाकू. ड्रायव्हर ऑफ अ कार ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड v1. ठीक आहे, मूव्स टुवर्ड्स अ साऊंड ऑफ अ सायरन फ्रिक्वेन्सी n. If the velocity of the sound delay, then the frequency of the sound reflected from the wall and heard by the driver is. नीट लक्ष द्या काय म्हणतायत. एक ड्रायव्हर आहे, तो आपले ड्रायव्हर जे आहेत ते कार चालवत आहेत. ठीक आहे, किती स्पीडने चालवत आहेत सर, v1 स्पीडने चालवत आहेत. आता काय होतंय, टुवर्ड्स द वॉल, एक वॉल आहे माझ्याकडे, एक वॉल आहे आणि याची फ्रिक्वेन्सी n हर्ट्ज दिली. ही फ्रिक्वेन्सी किती सर, n हर्ट्ज दिली. आता वॉलला काय होतं, जेव्हा साऊंड स्ट्राईक करेल तेव्हा परत साऊंड रिफ्लेक्ट बॅक करतो. काय करतो सर, साऊंड रिफ्लेक्ट बॅक करतो. तर रिफ्लेक्ट बॅक केल्यानंतर इफ द वेलोसिटी ऑफ द साऊंड दिले वगैरे सगळं दिले,
फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड रिफ्लेक्टेड फ्रॉम द वॉल अँड हर्ड बाय द ड्रायव्हर. म्हणजे आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे एफ ॲपरंट ती विचारली. तर जेव्हा पण रिफ्लेक्शन असतं, रिफ्लेक्शन, तेव्हा काय होतं, रिफ्लेक्शन म्हणजे हा जो, आता बघा हा माझ्याकडे काय सर, हा माझ्याकडे आधी सोर्स होता आणि हा ऑब्झर्वर होता, बरोबर आहे ना, हा सोर्स आहे हा ऑब्झर्वर आहे. पण आता काय होतं, कारण हा साऊंड इमिट करतोय, पण हा जसा जसा याच्याकडे साऊंड येईल तर हा पण साऊंड रिफ्लेक्ट करेल, म्हणजे हा पण एक इमिट करेल साऊंड. म्हणजे आता हा सोर्स होऊन जाईल आणि हा काय होईल सर, हा ऑब्झर्वर होऊन जाईल. ठीक आहे, कारण याला हा ऐकतोय आता, ऑब्झर्वर होऊन जाईल, म्हणजे याचा साऊंड याच्याकडे वापस आला. ठीक, म्हणजे हे कसं दिसतं माहिती का, हे एक्सप्लेनेशन वाईज कसं दिसतं, एक्सप्लेनेशन वाईज दिसतं की एखादा सोर्स आहे, आपला सोर्स आहे, तो जर माझा v1 वेलॉसिटीने चाललाय, तर माझा जो काही ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर किंवा रिफ्लेक्शन झाल्यानंतर तर त्याला तो असा दिसेल, आपण v1 वेलॉसिटीने त्याच्याकडे येतोय. सेम अप्रोच, सेम, म्हणजे ऑब्झर्वर आणि सोर्स एकमेकांकडे सेम स्पीडने येत आहेत. ही रिफ्लेक्शनची केस लक्षात ठेवा, याच्यावर 2-3दा क्वेश्चन आलाय. ठीक आहे, म्हणजे याचा सरळ मी आन्सर लिहितो, एफ ॲपरंट किती असेल, एफ ॲपरंट इज इक्वल टू ओरिजिनल. ठीक आहे, ऑब्झर्वर पण जवळ आहे, सोर्स जवळ आहे, सगळेच जवळ आहे. सो v प्लस v1 आणि इथे येईल v मायनस v1. ओके, सो याचा आन्सर काय पाहिजे सर, करेक्ट आन्सर पाहिजे बेटा सी. दॅट इज द एंड ऑफ क्लास 11 चे क्वेश्चन. अजून पण भरपूर क्वेश्चन आहे, क्वेश्चनला कमी नाहीये, पण जे तुम्हाला वाटलं ना की ऑप्टिक्स करायचंय, अजून कायनेमॅटिक्स करायचंय, तर ते रक्षकचे लेक्चर बघा. रक्षकला मी कायनेमॅटिक्स कव्हर केले व्यवस्थित, आणि अजून काय कव्हर केले सर आपण, क्लास 11च्या वन शॉटमध्ये ऑप्टिक्स कव्हर केले. दॅट इज एंड फ्रॉम माय साइड. हे क्वालिटी PYQs व्यवस्थित करा. त्याच्यानंतर आपण तुम्ही ऑलरेडी जे केले ते मोर दॅन इनफ आहे. मॉक टेस्ट दिले असतील, पेपर अनालिसिस केलं असेल, रिव्हिजन करा, नक्की तुमचा पेपर चांगला जाईल. क्लास 11चे विद्यार्थी, म्हणजे आता जे 12चे विद्यार्थी जे आता 2027ची CET देणार असेल, तुम्ही जर हे लेक्चर डायरेक्ट बघत असाल तर नका बघू, आहे ना. मी खूप फास्टमध्ये एक्सप्लेन करतोय किंवा मी जास्त डोकं लावत नाही, कारण या विद्यार्थ्यांना भरपूर वेळा शिकवून झालंय आणि ही क्वालिटी PYQ सिरीज. ठीक आहे, सो तुम्ही ते बेसिक पासून बघा. लवकरच मी बॅच वगैरेची अनाउन्समेंट करेल. भेटू आपण. ऑल द बेस्ट. हॅलो.